कडकनाथ वगैरे पण स्कॅम झालेला आहे. त्याला आपण स्कॅम म्हणू शकतो का पहिली गोष्ट म्हणजे? कोणत्या पण प्रॉडक्टची एक टाईम पिरियड असतो. एक तो पिकला जातो आणि त्यानंतर तो डिक्लाइन व्हायला चालू होतो. त्यातील तो एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतोस आणि त्यावर तो सोल्युशन किंवा एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन तू काढतोस. बनवायचं आपण फायनल प्रॉडक्ट आहे म्हणून आपण बॅच प्रोडक्शनमध्ये गेलो तर ह्याच्या गोष्टी म्हणजे नॉर्मली कोणत्या पण इंडस्ट्रीसाठी हीच टी-आर-एलची लेव्हल आहे, प्रोसेस आहे. हेच सगळीकडे चालत असतं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ती अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करणं ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टमध्ये एक गोष्टी असतात, अशा गोष्टी असतात, की लोकांनी ते एक्सेप्ट केलं पाहिजे. कुठलं पण एखादं इनोव्हेशन ते लोकांना भावलं पाहिजे किंवा यूज व्हायला पाहिजे किंवा त्याचा ॲक्चुअल नीड किंवा पेन पॉइंट सॉल्व्ह झाला असं पाहिजे. होतं. म्हणजे आर-एन-डी ही सगळ्यात मेन गोष्ट आहे, की जी प्रत्येक कंपनीमध्ये कंटिन्यूअस चालू असणं महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. इंडस्ट्री कोणती पण असू दे, त्याच्यात ट्रेमेंडस रिक्वायरमेंट, ग्रोथ ॲस्पेक्ट्स ह्या आहेत. असतातच. आहेत. आपण त्याच्यावर कसं बघतोय, त्याच्यावर तो व्ह्यू अवलंबून आहे. तर कुठून सुरुवात करायची? आता पहिलं म्हणजे ज्यामुळे तुझी एक ओळख निर्माण झाली किंवा ज्यामुळे तू या बिझनेसमध्ये आलास. सारथी प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो, की त्यामुळे तू या क्षेत्रात आलास. तर तो प्रोजेक्ट तुला कसा सुचला, की ही असं काहीतरी केलं पाहिजे, की बैलगाड्यांना जे काही ओझं वगैरे होतंय, त्यांना एक तिसरं चाक किंवा त्यांना नेण्यासाठी सोपं होईल. त्या प्रोजेक्टपासून आपण सुरुवात करू. तर त्या प्रोजेक्टबद्दल जरासं सांगा मला? अ, मी आर-आय-टी कॉलेजला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करत होतो. लास्ट इयरला आपल्याला माहीत असते, की हां. आपले फायनल प्रोजेक्ट किंवा मेन मेगा प्रोजेक्ट असतात. तर तो आम्हाला करायचा होता आणि ॲज अ ऑटोमोबाईल म्हणजे ना ऑटोमोबाईलच्या रिलेटेडचे प्रोजेक्ट्स म्हणे किंवा त्या रिलेटेडचे काहीतरी टेक्नॉलॉजी बनवणं किंवा ते अपेक्षित असतं. नॉर्मली हे सगळं करत असताना ॲज अ एक शेतकरी पुत्र म्हणूया किंवा आपल्या शेतीशी संबंधित आहे आणि आपण एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड हां, इंजिनिअरिंग करतो. हां. तर त्या केसमध्ये मला असं वाटत होतं, की कोणतीही आयडिया असू दे, तर ती रिअल टाईम किंवा त्याच्यात काहीतरी एक आउटपुट निघू दे, त्याचं काहीतरी प्रॉडक्ट बनवू दे किंवा ते सोल्युशन त्या शेतकऱ्यांना त्या इंडस्ट्रीमध्ये यूज व्हायला गेलं पाहिजे. म्हणजे नॉर्मली काय होतं प्रोजेक्ट्स होतात, ते इयरला दाखवले जातात, इयर एंडला पण दाखवले जातात आणि ते बंद पडतात. जा तर मला वाटत होतं, की असं काहीतरी करूया, की ते ॲक्चुअली ग्राउंडवर यावं. त्याच्यामुळे लोकांच्या आयुष्यात व्हॉटएव्हर ज्या इंडस्ट्रीमध्ये तो काय ते बदल व्हावा, चेंज व्हावा. हां. ह्यामागं काहीतरी थोडं माझं लॉजिक होतं किंवा असं काहीतरी केलं पाहिजे. तर मग ॲक्चुअली आर-आय-टी कॉलेजच्या तिथेच एक जवळचा साखर कारखाना आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला त्या दिसत होत्या. त्रास त्या बैलांना होणारा ह्या सगळ्या गोष्टीतून मला क्लिक झालं, की आपण असं काय करू शकतो का? हे सोल्युशन कसं आणू शकतो? मग ब्रेनस्टॉर्मिंग वगैरे करत गेल्यानंतर ते लक्षात आलं, की बाबा एक थर्ड रोलिंग सपोर्ट म्हणे, की तो सपोर्ट रोलिंग करत असणार असेल, त्याच्यावर डोअर्स किंवा त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि अल्टिमेट आम्ही एक सोल्युशन आणलं आणि तो इव्हेंच्युअली एक्सेप्ट केलं गेलं, की ॲज अ प्रोजेक्ट म्हणून आणि ते खूप चांगल्या लेव्हलला आम्ही बनवलं. फिजिकली हार्डवेअर्स डेव्हलप झाल्यानंतर त्याचे ट्रायल्स वगैरे घेतले आणि त्यांना खूप चांगल्या गोष्टींचा फरक पडला आणि ते आम्ही इम्प्लिमेंट करू शकलो. तर याचं बेस ओव्हरऑल हा प्रोजेक्ट आम्हाला वाटलं, की एक चांगला आउटपुट आणू शकलो. त्याचे पेटंट्स वगैरे केले, त्याचे रिसर्च पेपर्स केले. तर अल्टिमेट ॲज अ इंजिनिअरिंग प्रोजेक्ट मी कुठेतरी व्हॅल्यू क्रिएट करायला पाहिजे होती, असं सुरुवातीला वाटत त्या गोष्टी जमल्या. इंजिनिअरिंग त्यासाठीच ते असं असतंय. नाहीतर आत्ताचे प्रोजेक्ट्स बघितले की प्रोजेक्ट्स होतात लास्ट इयरला ब्लॅक बुक दिले की झाले. पण असं काही घटना वगैरे त्यावेळी घडली होती का किंवा काय? कारण मी कुठेतरी न्यूजमध्ये बघितलं की तुम्ही कुठेतरी उभे होता आणि तिथून समोरून बैलगाडी जाताना काहीतरी हे झालं. तो सीन असा होता, की म्हणजे आयडियाज वगैरे शोधणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच वेळेला नॉर्मली डिसेंबरचा मंथ होता. साखर कारखाने चालू झालेले असतात सीझनमध्ये. आणि कॉलेजच्या समोरून जो रस्ता जातो त्या ठिकाणी एका स्पीड ब्रेकरवर ते ॲक्सिडेंट झाला म्हणे. ज्यात बैलांच्या अंगावर पूर्ण त्या बैलगाडीच्या शुगरकेनचं पूर्ण ओझं पडलं. आणि त्यावेळेला मग आम्ही सगळे पळत जाऊन तिथं सगळ्यांना मग बैलांना उचलणं, मग बैलगाडीला स्टेबल करणं, ती बाजूला घेणं, ह्या सगळ्या गोष्टी समोर घडल्या माझ्या. आणि त्यावेळेला जाणवलं, की शेतकरी तर आपल्या बैलावर प्रेम करतोय सगळं बरोबर आहे. खरं अशी एखादी घटना घडली तर तो उठवण्यासाठी प्रयत्न करतात आणि मारतोय. तर हे सगळं दिसताना एक इमोशनल खूप वाईट वाटलं. मग मला वाटलं, की ह्याच्यावर काहीतरी टेक्निकली बनवूया. मेजर ड्रास्टिक जो लोड डायरेक्ट येणार तो तर ॲट स्टॉप झाला पाहिजे. बैल जरी घसरून पडला, तरी त्याच्यावर ते पूर्ण ओझं पुन्हा पडायला नको. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या
लॉजिकली, टेक्निकली होते त्यावेळेला मग विचार केला, की ह्याच्यावर आपण काय सोल्युशन आणू शकतो काय? तोच इव्हेंट होता. त्यावेळेला मी विचार केला, की आता काहीतरी ह्याच्यावर केलं पाहिजे. त्यावेळेला मग त्या पुढे गोष्टी घेऊन आलो. मग हे कधी लास्ट इयरला असतानाच? लास्ट इयरलाच हे झालं. इव्हन 6 मंथमध्येच आम्ही त्याच सीझनमध्ये हा प्रोजेक्ट पण कंप्लीट केला म्हणे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला पण आम्ही चालू केलं. मग पूर्णपणे प्रोजेक्टच्या दरम्यान ती ब्रेनस्टॉर्मिंग वगैरे तू केलंस? आमची 5 लोकांची टीम होती. लास्ट इयरच्या प्रोजेक्टमध्ये 5 लोकांचा ग्रुप होता आणि त्याच्यात आम्ही ते डेव्हलपमेंट्स करत होतो. हार्डवेअर्सवर काम करत होतो. त्यानंतर ट्रायल्स असतील, त्याच्यावर डिझाईन्स असतील, मटेरियल पर्चेस, डेव्हलपमेंट्स या सगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांचं कसं काय त्याला हे होतं खूप चांगला रिस्पॉन्स आला त्याला. रिस्पॉन्स आला? का तर हे आत्तापर्यंत खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं. कायम समोरच हां, सगळ्यांच्या असतंय, पण म्हणजे कोणाला ते सुचत नाही. साखर कारखाना पहिला साखर कारखाना चालू झाला तेव्हापासून ते मला वाटते, की आत्तापर्यंत हा बैलगाडी आणि ऊस याचं कॉम्बिनेशन करूनही आहेच. वापरलं जातं. तर हे जर अगोदर झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं, असं मला वाटतं. बरोबर. हे सगळं होत आल्यानंतर. आत्तापर्यंत त्यात खूप चांगल्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आल्या असत्या आणि तो प्रॉब्लेम आधीच सॉल्व्ह झाला असता. आता नॉर्मली ही इंडस्ट्री डिक्लाइन व्हायला लागली म्हणजे बैल बैलगाडी हां, आणि ऊस वाहतूक ही इंडस्ट्री ट्रॅक्टर्स वगैरे हां, आले त्या. हे सगळं आधुनिकीकरणामुळे ते निघून चाललंय. ही चांगली गोष्ट आहे. बट शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर मग काय ना काय तर त्याला ऑप्शन त्याचं घर चाललं पाहिजे, त्याचं पोट पाहिजे. अशा गोष्टी असतील त्यांना पण काही ना काहीतरी वेगळे ऑप्शन्स क्रिएट झाले पाहिजे. म्हणजे यावर आता सरकारची तर अशी काही बंदी नाही, की ऊस वाहतूकसाठी बैलगाडी वगैरे वापरू नका. तर थोडेफार रूल्स रेग्युलेशन्स आहेत. काम केल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी समजल्या, की लिमिटेशन्स, रूल्स रेग्युलेशन्स, त्याच्यावर ऑब्झर्वेशन ह्या गोष्टी थोड्याफार आहेत. बट त्या माईल्ड आहेत. खूप इतक्या स्ट्रिक्ट आणि तेवढ्या लेव्हलला ते इम्प्लिमेंट होत नाही. कारण तिथे जर चाललं तरच इकडे पुढे हां, करणार किंवा एक गरीब शेतकरी आहे तो तर ट्रॅक्टर वगैरे काही अफोर्ड करू शकणार. हां. वाहतूक. नाही आता इव्हेंच्युअली ह्या गोष्टी निघून चालल्यात का तर ते अल्टिमेट प्रॉफिटेबिलिटी, एफिशियन्सी, इन्व्हेस्टर्स या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे एक स्टेप अप व्हायला लागले ह्या इंडस्ट्रीचं. तर त्या केसमध्ये ह्या गोष्टी निघून जाणारच आहेत. येणारं 3-4 वर्ष, 4-5 वर्ष अजून मला वाटतं की हे कमी-कमी होऊन कमी-कमी होऊन बऱ्यापैकी आता बऱ्यापैकी आपल्याला जास्त दिसत नाही. ट्रॅक्टरच बऱ्यापैकी सगळं. मग हे प्रोजेक्टचं तुम्ही नंतर प्रोडक्शन वगैरे काही चालू केली ना? आम्ही प्रोडक्शनपर्यंत गेलो नाही. थोडे रूल्स रेग्युलेशन्स ॲज वेल ॲज थोड्या गोष्टींचा अशा हे झाले की त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही थांबलं प्लीज. थोड्या प्रॉडक्ट्स आम्ही डेव्हलप केले आणि थोड्या सिस्टममध्ये पण ते इम्प्लिमेंट केले. ओके. बट त्यानंतर आम्ही ते डिस्कंटिन्यू केले किंवा करू शकलो नाही. थोड्या अशा लिमिटेशन्स होते की त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की थांबणं योग्य आहे. मग त्याला स्पीडचा वगैरे येत असेल. हां, म्हणजे आज टेक्निकल गोष्टी काही नव्हत्या त्यात. टेक्निकल गोष्टींमध्ये आम्ही बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करत राहतो. ओके. त्या पण गोष्टी बऱ्यापैकी आणण्याचा प्रयत्न आमचा चालला होता. मग काही प्रॉब्लेम नाही. हेच मी पाहिलं, की त्यावेळीपासूनच तू आमच्या लक्षात आहेस, की तुझी न्यूज वगैरे सगळीकडे आलेली. परत एक आय-ए-एस ऑफिसर कोणतरी आहे त्याने पण Twitterवर हेच सेम शेअर केलं. म्हणजे भरपूर आउट ऑफ महाराष्ट्र पण हे भरपूर व्हायरल झाले होते त्यावेळी. त्यामुळे बरंच आहे. आणि त्यानंतर मग तू अजून एक प्रोजेक्ट चालू केलास डॉक्टर सॅनिटेटर हं, काहीतरी. हं. नाही कॉलेजमध्ये असताना ओव्हरऑल सगळं जे आमचं थॉट प्रोसेस आणि हे होतं ह्यात कुठेतरी एक स्टार्टअप, बिझनेस किंवा डेव्हलपमेंट, रिसर्च, पेटंट्स याच्या आसपासच होता. हे सोडून दुसऱ्या वेगळ्या गोष्टी काही नव्हत्या. आणि अकॅडमिक पण खूप स्ट्राँगली केलं. त्यावेळेला काय झालं, की कोविड कोविड. मार्चमध्ये चालू झाला आणि त्यावेळेला अचानक आम्हाला समजलं, की कॉलेज वगैरे हे सगळं बंद आहे आणि आपल्याला टाईम मिळतोय, बट लिमिटेशन्स खूप असणार आहेत. त्यावेळी विचार केला, की ह्याच्यावर काय सोल्युशन सांगू शकतो. डॉक्टर सॅनिटर म्हणून फूड ऑपरेटेड सॅनिटायझर्स मशीन्स किंवा ऑटोमेशन बेस्ड सॅनिटायझर मशीन्स ह्या गोष्टी आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न केला. त्याचा पण आम्ही ॲज अ क्लब म्हणून किंवा ॲज अ एखादा फाउंडर नव्यानं बिझनेस चालू करायच्या पद्धतीनं आम्ही चालू केलं होतं. त्याचा पण चांगला सेल्स करू शकलो. लोकांपर्यंत आम्ही ते प्रॉडक्ट्स घेऊन पोहोचलो. लोकांपर्यंत त्याचा सेल्स पण केला. ते काय होतं ॲक्चुअली म्हणजे सॅनिटायझेशनचं मशीन ते आपण फूड ऑपरेटेड सॅनिटायझर म्हणतो हे एक प्रकारचं मेकॅनिझम सिंपल जुगाड म्हणूया आणि दुसरं होतं त्यात आपण ऑटोमेशन बेस्ड सॅनिटायझेशन मशीन्स बनवल्या होत्या. त्याच्यावर सेन्सर बेस्ड केलं होतं. ते पण आम्ही प्रोडक्ट करू शकलो. म्हणजे हे 2 प्रॉडक्ट मी कोविडच्या वेळेत करायला ते डेव्हलप केले आणि ते पण चांगला सेल्स केला. मग त्यावेळी वगैरे तुझी टीमच होती ती सेम टीम होती का? नाही आता त्या गोष्टी खूप पुढे आलोय आपण 3-4 नाही वर्षासाठी पुढे. डॉक्टर सॅनिटेटरमध्ये हां, डॉक्टर सॅनिटेटरमध्ये ती टीम नव्हती. टीम वेगळी होती. ती टीम वेगळीच होती. त्याचा सेल्स वगैरे झाला. मग ते बंद झालं कारण इव्हेंच्युअली कोविड वगैरे संपत आला. हां आणि मार्केटचं कोणत्या पण प्रॉडक्टची एक टाईम पिरियड असतो. एक तो पीकला जातो आणि त्यानंतर तो डिक्लाइन व्हायला चालू होतो. म्हणजे त्याची नीड आणि सप्लाय या 2 गोष्टी आपल्याला कॅप्चर करता यायला पाहिजेत.
आणि तो एक इव्हेंट असल्यासारखी गोष्ट ॲज अ प्रॉडक्ट पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघायची पाहिजे होती आणि तशा पद्धतीनेच बघितलं. कोविडमध्ये त्याचा चांगला सेल झाला. आता त्याची रिक्वायरमेंट नसते. नाही. हं. हा ग्रॅब करता आला पाहिजे ॲज अ नवीन कोणत्याही बिझनेस किंवा एंटरप्रेन्योरशिप किंवा स्टार्टअप इकोसिस्टममध्ये कोणाला यायचं असेल तर. असं प्रॉडक्टची लाईफ सायकल आपल्याला अंडरस्टँड करता यायला पाहिजे, की काय त्याचा रिक्वायरमेंट येते आणि त्याची काय आपल्याला काय लेव्हलपर्यंत किंवा काय पीकला आपल्याला तिथं सोडायचं आहे. कसं ओळखायचं खरी पीकला आता गेलोय आपण या प्रोजेक्टमध्ये तर थांबलो पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ती अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करणं ही सगळ्यात पहिली स्टेप आहे, की अपकमिंग ट्रेंड काय आहे आणि कशाची गरज असू शकते. ही नीड आहे का अर्जंट बेसिसवर इम्पोर्टन्स असलेली गोष्ट आहे. त्या 2-3 गोष्टींचं अंडरस्टँडिंग पहिला यायला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला प्रॉडक्टचं ट्रेंड आयडेंटिफाय करता येते किंवा त्याची रिक्वायरमेंट आयडेंटिफाय करता येते. ती जर क्लिअर झाली तर त्याचे बाकीच्या गोष्टी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्समध्ये येतात बऱ्यापैकी. आपण टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हल म्हणतो त्याला TRL. तर ह्या 9 पर्यंत लेव्हल्स असतात. त्याच्यात पण मग पहिल्या 4-5 लेव्हल्स असतात त्या लॅब लेव्हलला असतात. लॅबमध्ये प्रॉडक्ट डेव्हलप करणं, टेस्ट करणं ह्या आणि तिथून पुढे असतात ते कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनं असतात. तर ह्या सगळ्या लेव्हल्स आहेत ते आपल्याला पहिला कव्हर करायला लागतात. वन बाय वन हे सगळं कव्हर होतील त्यावेळेला आपला प्रॉडक्ट हातात असतो. तिथून पुढे मग बिझनेस डेव्हलपमेंट्स आणि त्या रिलेटेडच्या स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ते करण्यासाठी ही दुसरी स्टेप आहे म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. आयडेंटिफाय द ट्रेंड्स, सेकंड डेव्हलपमेंट ऑफ प्रॉडक्ट आणि थर्ड आहे की ज्यात आपल्याला ते इम्प्लिमेंट करायचं आहे आणि एक अशा लेव्हलपर्यंत न्यायचं की ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल व्हायला लागले सगळीकडेच. म्हणजे एखाद्या इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टची ही लाईफ सायकल सांगायला लागलोय. ओके. पहिलं आहे ते आयडेंटिफाय द ट्रेंड, सेकंड डेव्हलपमेंट ऑफ प्रॉडक्ट, थर्ड एक्झिक्युशन. आणि एक्झिक्युशन ह्या लेव्हलपर्यंत कंटिन्यू करत राहायचं आहे, की ज्यावेळेला मार्केटमध्ये आपल्यासारखे कॉम्पिटिशन्स खूप आहेत आणि ओव्हरऑल तिथलं मार्जिन्स ॲज वेल एज बिझनेसचा स्केल करण्याचा गोष्ट कमी होत चालल्या. तर त्यावेळेला तिथं आपल्याला आयडेंटिफाय होते, की आता हा ट्रेंड माईल्ड होत चाललाय किंवा डिक्लाइनच्या एंडला डिक्लाइनच्या सुरुवातीपर्यंत आलाय. तिथून पुढे ते डिक्लाइन होत जातं. कारण कॉम्पिटिशन येतच, मार्जिन्स कमी राहतात. इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टमध्ये एक गोष्टी असतात, अशा गोष्टी असतात, की लोकांनी ते एक्सेप्ट केलं पाहिजे. कुठलं पण एखादं इनोव्हेशन. ते लोकांना भावलं पाहिजे किंवा यूज व्हायला पाहिजे किंवा त्याचा ॲक्चुअल नीड किंवा पेन पॉइंट सॉल्व्ह झाला पाहिजे. सॉल्व्ह झालं पाहिजे. अशा 2-3 गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी किंवा इम्प्लिमेंट करताना ह्या गोष्टींचा खूप इश्यू येतात. तर ज्यावेळेला आपण ॲक्सेप्ट केलं जातं, त्यावेळेला मार्केटमध्ये आपणच सुरुवातीचं फर्स्ट बेसिस असतात. त्या पद्धतीने आपण सुरुवातीला टॉपला असतो. त्यावेळेला आपले खूप चांगले मार्जिन्स आणि प्रॉफिटेबल असणं. म्हणजे पेन किलर तयार करायचा आहे आपल्याला, की व्हिटॅमिन नाही. पेन किलर म्हणजे ते माणसाला गरजच आहे. ते लागणारच आहे आता या काळी. आहे ना. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर सॅनिटेटर तर मला वाटतं किती महिने मग तू चालवलास? आम्ही जवळपास 4 ते 5 महिने तो तेवढंच आम्ही सायकल चालवली. त्याच्यात पण जवळपास 3,000च्या आसपास आम्ही 3,000 3,000 काळात. प्रॉडक्ट्स आम्ही सेल ओके. त्यानंतर ते बंद झालं. ते पुन्हा त्यात शिफ्ट केलं. हां. त्यात प्रॉडक्ट रेंज वगैरे अशी काही तेवढंच आम्ही 2 एस-क्यूज म्हणे एक प्रकारे. हां. 2 प्रॉडक्ट्स आणले. तेवढंच आम्ही सेल केलं. त्यानंतर ते डिक्लाइन झालं त्यामुळे आम्ही ते सोडून दिलं. आणि त्यानंतर मग स्टार्टेक व्हेंचर्स तू चालू केलंस ना? स्टार्टेक व्हेंचर्स ही कंपनी मी माझा इंजिनिअरिंग संपल्यानंतर एक 2 महिन्यातच चालू केली. त्याच्या अगोदर मी त्या फील्डबरोबर कनेक्टेड होतो. म्हणजे आता स्टार्टेक व्हेंचर्स ही आम्ही पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी, अशा ह्यानं आम्ही ब्रँडिंग करतोय. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेला आमचा इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट चालू होता. तर त्यावेळेला आम्ही 2-3 शेतकऱ्यांना दुसऱ्या प्रोजेक्टच्या रिगार्डिंग भेटायला गेलो होतो. त्यावेळेला त्यांना समजलं, की तुम्ही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स करताय, तर आम्हाला एक पोल्ट्रीमधलं वेस्ट रेकिंग करायची गरज असते. म्हणजे तिथं राईस असतं, म्हणजे तूस असते, त्यांचं वेस्ट असतं. तर ते हार्ड होत असतं. नॉर्मली हे सगळं मॅन्युअली लोकं हाताने करत असतात. त्यावेळेला लोकांनी त्या त्या फार्मरला आम्हाला सांगितलं, की तुम्ही एवढं चांगलं इनोव्हेशन्स वेगळ्या-वेगळ्या गोष्टी करत असताय. तर ह्याच्यासाठी पण काहीतरी एक डोकं लावा आणि ह्याच्यातून सोल्युशन आणा, काहीतरी प्रॉडक्ट डेव्हलप करा. त्यावेळेस मग आयडेंटिफाय झालं, की पोल्ट्री रेकिंग मशीन म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट म्हणूया. तर त्याच्यात ते पोल्ट्री रेकिंग मशीन म्हणून एक रिक्वायरमेंट असते. मार्केटमधला ऑलरेडी स्टडी केला, रिसर्च केला, किती लोकांची रिक्वायरमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता कोणत्या पद्धतीची बनवू शकतो, फीचर्स काय असले पाहिजे, प्रॉडक्टची नीड काय आहे, इम्पोर्टन्स रिक्वायरमेंट्स काय आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आल्यानंतर मग त्याच्यावर आम्ही डेव्हलपमेंट करायला चालू केलं. तोपर्यंत क्लॅरिटी होती, बट डिसिजन मेकिंग केलेलं नव्हतं.
डिसिजन मेकिंग 2च महिन्यात केलं आणि आम्ही फर्स्ट प्रॉडक्ट घेऊन कंपनी स्टार्ट करून त्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये उतरवलं. आणि Sartek व्हेंचर्स ही पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करणार, स्पेसिफिकली बॉयलर इंडस्ट्रीसाठी काम करणारी कंपनी. अशा पद्धतीनं आम्ही त्याचं ब्रँडिंग करतोय आणि त्याच्यात आता एक 5 प्रॉडक्ट्स आहेत. पहिलं रेकिंग मशीन आम्ही स्टार्ट केलं. त्याच्यामध्ये आता मॅन्युअल रेकिंग मशीन, स्पेस हिटर्स आहेत, इलेक्ट्रिक ब्रूडर्स आहेत. ब्रूडर्समध्ये वेगवेगळे एसक्यूज आहेत, त्याच्या कपॅसिटीनुसार. आणि असे टेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट्स आता बनवतोय आपण. आपण त्यावर आता येणारच आहे पोल्ट्री संबंधित. पण मला एक सांग, की आता तू असं करतोस, की तुला प्रॉब्लेम्स जे सगळ्यांच्या समोर घडत असते किंवा काहीतरी होत असतंय. त्यातील तो एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतोस आणि त्यावर तू सोल्युशन किंवा एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन तू काढतोस. की आता प्रॉब्लेम तर आम्हाला सगळ्यांनाच दिसतात. पण तू असं त्यात काय असं वेगळं बघतोयस किंवा तू कुठल्या तुझं थिंकिंग काय असते ते, की बाबा ह्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे? नॉर्मली 2-3 गोष्टी असतात, की आपण त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतोय, कोणत्या व्ह्यूने बघतोय. ठीक आहे. अ, एखादा प्रॉब्लेम आयडेंटिफाय होतोय. इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला आपण काम करत असतो, त्यावेळेला एखादा प्रॉब्लेम दिसला, तर त्याला कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायचा एक ऑप्शन का व्ह्यू असू शकतोय. बिझनेस. म्हणजे बिझनेस पॉइंट असते समजा. तर ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला प्रॉडक्ट्स बनवता येतील का, सोल्युशन देता येईल का? दुसरा अप्रोच असतोय, की ओव्हरऑल ही सोशल इम्पॅक्ट क्रिएट होऊ शकतोय. म्हणजे एखादा एक प्रॉब्लेम आहे इंडस्ट्रीमधला, तो सोशल आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून आपण तो सॉल्व्ह केला पाहिजे, असं वाटतंय. तर तो एक व्ह्यू असू शकतोय. त्याच्यातनं अर्निंग्स नाही आहेत म्हणूया. तर तो सॉल्व्ह करणं तेवढंच इम्पोर्टंट आहे, असं वाटतंय. तर असे 2-3 वेगळे-वेगळे व्ह्यूज आणि पर्सनल व्ह्यू पण असतो, की आपण माझे इंटरेस्ट आहे, माझं एक्सपर्टीज आहे. तर तो मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो एवढं मला माहिती आहे. किंवा तेव्हा काय सोल्युशन आणलं पाहिजे असं माझं थिंकिंग चालतं. तर हे 2-3 व्ह्यूज आपले तयार होतात. तर त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं गेलं तर आपण मी ॲज अ बिझनेस क्रिएट करतोय, तर मला बिझनेस कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनं मी आता बघायला चालू केले. तर आता पोल्ट्री सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय. तर ज्यावेळेला प्रॉब्लेम्स दिसतात त्याच्यावर आपण काय सोल्युशन आणू शकतो आणि त्याचं काय कमर्शियलायझेशन होऊ शकतं. होऊ शकते. ह्या गोष्टी मी आता माझा व्ह्यू तयार होतोय. तर असे नवीन येणारे एंटरप्रेन्योर्स आहेत, बिझनेसमन्स आहेत, सोशल इम्पॅक्ट क्रिएट करणारे चांगले समाजसेवक आहेत. तर त्यांनी काय केलं पाहिजे, की त्यांचा व्ह्यू क्रिएट केला पाहिजे. थॉट्समध्ये क्लॅरिटी आणली पाहिजे आणि त्याच्याकडे बघताना ह्या 2-3 अप्रोच ठेवले पाहिजेत मिनिमम मला वाटतं. जी बिझनेसचा आहे, एक बिझनेस सोशल ॲस्पेक्ट आणि आणि एक पर्सनल पर्सनल ॲस्पेक्ट. तर 3 ॲस्पेक्टनुसार किंवा एक व्ह्यूनुसार तुम्ही त्या प्रॉब्लेमकडे बघायला पाहिजे आणि त्यानुसार मग आपण त्याच्या पुढे जाऊ शकतो. मग पहिला कोणत्या व्ह्यूनं आपण त्याकडे जायचं? म्हणजे सोशल इम्पॅक्ट असतो, की हे मी केलं, तर याचा खूप समाजावरती फरक पडणार आहे किंवा याची खूप फेप मला आपली पर्सनॅलिटी काय आहे? आपलं प्रोफेशन काय आहे? आपण लाँग टर्मचे आपले गोल्स काय आहेत? शॉर्ट टर्मचे गोल्स काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टींचा पर्सनल अल्टिमेट ॲस्पेक्ट हां, त्यातून येणार. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. आता जे नवीन स्टुडंट्स आहेत किंवा कॉलेज करणारे लोकं आहेत, त्यांनी बिझनेसमध्ये यायचं तर त्या केसमध्ये त्यांना फायनान्शियली बर्डन्स असतात. बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तर त्यावेळेला त्यांचा बघण्याचा व्ह्यू त्या प्रॉब्लेमकडं, त्या इंडस्ट्रीकडं खूप वेगळा असतो. ह्या लहान-लहान गोष्टी आहेत. अल्टिमेट हे सगळं थॉट प्रोसेस आणि थिंकिंग सिंगल पर्सनवर येतं, जो त्या सिस्टममध्ये काम करणार. ठीक आहे. तर तो त्यानुसार त्यांचा व्ह्यू तयार होत असतो. त्यामुळे तो पर्सन बाय पर्सन इंडिव्हिज्युअली त्यांच्या लेव्हलचा व्ह्यू असतो. पण आता समज, की प्रॉब्लेम एखादा आपण आयडेंटिफाय केला आणि त्यावर सोल्युशनचा आपण विचार करतोय किंवा सोल्युशन काढलं. तर ते सोल्युशन परफेक्ट आहे किंवा ते सोल्युशन चालणार. हेच कशाला म्हणजे आता तो शार्क टाईममध्ये असतात जुगाडू कमलेश म्हणून एक आलेला. त्यानं सोल्युशन काढलेलं, की जे शेतकरी आता औषधाचा पंप वगैरे घेऊन जातात, ते ओझं वाहण्यासाठी त्याने एक गाडा तयार केलेला. पण ते सोल्युशन अल्टिमेटली चाललं नाही पुढे. त्याचं आता मी बघितलं मार्केटमध्ये वगैरे कुठेच नाही. ते सोल्युशन आपण जे काढतोय, ते पुढे चालणार आहे किंवा ते सोल्युशन त्या प्रॉब्लेमचं बरोबर आहे, हे कसं आयडेंटिफाय करणार आपण? त्याच्या अगोदर मला सांगायचं आहे, की आता कोणती पण एखादी आपण इंडस्ट्री घेतली किंवा कंपनी घेतली. त्या कंपनीचे एक प्रॉडक्ट डेव्हलप करण्याची एक ठराविक टाईम पिरियड ठरलेला असतो. 10-10 वर्ष ते डेव्हलप करत असतात. आणि त्यावेळेला त्यांचा तो मार्केट रिसर्च, मार्केट सर्व्हे आणि ह्या गोष्टी खूप स्ट्राँग असतात. त्यामुळे ती इव्हेंच्युअली प्रॉडक्ट चालतात. थोडेफार पर्सेंटेजमध्ये किंवा ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये त्याचा रेशिओ खूप चांगला आहे. प्रॉडक्ट चालण्याचा. आता एखादं एक्झाम्पल घेऊया, की आपण टाटा मोटर्स आहे. तर त्या कंपनीची 10 वर्ष, त्यांची 5 वर्ष, 6 वर्ष, 2 वर्ष असं काही नाही ठराविक टाईम पिरियड ठरलेला असतो आणि त्याच्यात ती डेव्हलपमेंट होत असते. त्यावेळेस त्याचा मार्केट सर्व्हेपासून ते पूर्ण टेस्टिंगचे ट्रायल्स आणि त्याचे रिझल्ट्स, रिपोर्ट्सपर्यंत ह्या गोष्टी त्यांच्या आयडेंटिफाईड असतात आणि क्लिअर असतात. त्याच्यामुळे ते कमर्शियल करताना त्यांना क्लॅरिटी आलेली असते, की आपण हे सक्सीड होऊ शकतंय. हे खूप चांगल्या लेव्हलला मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतो. तर असा व्ह्यू
आपल्या इंडस्ट्रीसाठी किंवा आपण ज्या कुठल्या प्रोडक्टवर काम करतो तसा आणला पाहिजे. त्याच्यासाठी बॅकएंड आपलं खूप स्ट्राँग असलं पाहिजे. बरोबर. मार्केट सर्व्हेज आहेत, मार्केट रिसर्च आहे, मार्केटच्या कोणते-कोणते ट्रेंड्स चालू आहेत, अपकमिंग ट्रेंड्स काय आहे, ठीक आहे. त्यानंतर त्याचे डेव्हलपमेंट आहे, कॉस्टिंग्स आहेत, हां. त्याच्यानंतर त्याचे फीचर्स आहेत. लोकांची नीड फुलफिल होणारे ते म्हणजे ब्रेक इव्हन पर्यंत आपण पोहोचलोय का प्रॉडक्ट डेव्हलप करताना. त्यानंतर कमर्शियल करताना त्याच्या स्ट्रॅटेजीज आहेत. त्या स्ट्रॅटेजीने कोणतं गेलं पाहिजे. अशा कित्येक पॉसिबिलिटीज क्रिएट होतात एखादा प्रॉडक्ट कमर्शियलाइज करताना. तर त्यावेळेला आपल्याला वेळ मिळतोय, तर त्यावेळेला आपल्याला क्लॅरिटी आलेली असते. कोणत्या वेळेने गेलं तर हा सगळ्यात बेस्ट जातोय. आणि ज्या दिवशी आपण कमर्शियल किंवा लॉन्च करतोय, तिथून पुढच्या गोष्टी आहेत त्या बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू बघितल्या पाहिजेत पहिला, की ज्यावेळेला जी गोष्ट केली पाहिजे, ती आपल्याला त्यानुसार क्विकमध्ये डिसिजन मेकिंग करता यायला पाहिजे. त्यासाठी मग टीम ब्रेनस्टॉर्मिंग ह्या बॅकएंडच्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या स्ट्राँग पाहिजे. आता आपण ॲग्रीडेक्सचं एक एक्झाम्पल घेऊया. ओके. तर मला एक कोणतातरी प्रॉब्लेम किंवा मला कायम असं वाटतंय, की अ, जे शेतात वगैरे तण वळते किंवा काय किंवा त्यावर पण सोल्युशन्स आहेत, मॅन्युअली खूप आहेत किंवा कोणतेही एखादं एक्झाम्पल घेतलं ॲग्रीटेकसाठी स्पेसिफिकली, तर ते सोल्युशन काढायच्यानंतर मार्केट रिसर्च ही झालीच पाहिजे. मार्केट रिसर्च आता ॲग्रीमध्ये मोस्टली तरी शेतकऱ्यांची बोलूनच केली पाहिजे का ते मार्केट रिसर्चचा पार्ट कसा असतो? मार्केट रिसर्च कशी झाली पाहिजे? ॲग्रीटेकसाठी स्पेसिफिकली? अर्ली स्टेजला ज्यावेळेला एखादी आयडिया आयडेंटिफाय होते, एखादा हो. प्रॉब्लेम आयडेंटिफाय होतो, त्याच्याकडे आपण त्याच्या सुरुवातीच्या अर्ली स्टेजमध्ये 1-2 मेन गोष्टी आहेत. एक आहे की मार्केट सर्व्हे आणि दुसरी आहे की मार्केट रिसर्च. मार्केट रिसर्च हा एका पोझिशनला बसून इंटरनेटचा यूज करून, YouTubeचा यूज करून, व्हॉटएव्हर जे काही आपल्याकडे वेगवेगळे इनपुट्स जिथून मिळू शकतात, तिथं आपण त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत का बघू शकतो. म्हणजे ते क्रॉस चेक असतं एक प्रकारे. आणि मार्केट सर्व्हेमध्ये ज्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअली वन टू वन, ऑफलाईन, ऑनलाईन कोणत्या पण मेथडनं लोकांपर्यंत पोहोचणं, त्या इंडस्ट्रीला जे प्रॉब्लेम्स फेस करतायत, त्यांच्याकडनं इनपुट्स घेणं. तर तो आपला तिथं डाटा क्रिएट व्हायला चालू होतो. तर तो प्रॉब्लेमची सेव्हिरिटी किती आहे? तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने आयडेंटिफाय झालाय आणि त्याची सॉल्व्ह करण्याची इम्पोर्टन्स किती आहे? त्याची नीड किती आहे? हे किती अर्जन्सी बेसिसवर आहे? इम्पोर्टंट आहे, अर्जंट आहे का? तर अशा ह्या 2-3 एस्पेक्ट्स पण आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत. ज्यावेळेला आपण आयडेंटिफाय करायला जातो. आता एखादा ॲग्रीटेक प्रॉडक्ट आहे तुमचं क्वेशन्स, की ज्यात आपण कशा व्ह्यूहून त्या प्रॉडक्ट डेव्हलप करायच्या अगोदर किंवा त्या आयडिया सिलेक्ट करायच्या अगोदर बघितलं पाहिजे. तर एखादा ॲग्रीकल्चरल प्रॉडक्ट किंवा एखादा शेतीशी संबंधित कोर प्रॉब्लेम चालू आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. तर मला वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली जर एक्सपर्टीज असेल किंवा आपण त्या बॅकग्राऊंडमध्ये येत असेल, तर आपल्याला थोडंफार नॉलेज असतं. तेच जर नसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या ग्राउंडवर जायला पाहिजे. ग्राउंड रिॲलिटीचा अभ्यास केला पाहिजे. लोकांशी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे. तिथले पेन पॉइंट्स बघितले पाहिजेत. वेगळ्या-वेगळ्या व्ह्यूनं अँगलनं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला एक बेसिक नॉलेज, बेसिक क्लॅरिटी किंवा आयडियाज आहेत. तर हा प्रॉब्लेम आहे. त्याला टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यूनं कसं बघितलं पाहिजे, यात कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनं कसं बघितलं पाहिजे, की काय नेमके इश्यूज आहेत, रिक्वायरमेंट काय आहे, नीड काय आहे, पहिला प्रेफरन्सेस कशा कोणत्या गोष्टीला दिल्या पाहिजेत. त्याचं जे पहिल्यांदा अर्ली स्टेजला थॉट प्रोसेस आहे किंवा ब्रेनस्टॉर्मिंग आहे, हे तुम्हाला ज्यावेळेला जर इंडस्ट्रीचं बॅकग्राऊंड नसेल, तर त्यावेळेला तुम्हाला ग्राउंडवर जावं लागेल. त्या लोकांशी भेटलं पाहिजे, शेतकऱ्यांशी भेटलं पाहिजे. त्यांच्याबरोबर तो प्रॉब्लेम आपण जगला पाहिजे. म्हणजे तिथं जाऊन त्यांच्याबरोबर तो आयडेंटिफाय झाला पाहिजे. आपल्याला क्लिअर समजला पाहिजे. बाबा टेक्निकल हा सुरू होतोय, तिथपर्यंत हा सेव्हर होतोय. त्यानंतर हा सॉल्व्ह केला पाहिजे. आत्तापर्यंत मार्केटमध्ये काय अवेलेबल आहे? त्यांनी काय सोल्युशन सांगतात का? हे असं करू शकतो, ते असं करू शकतो. ह्या सगळ्या अशा गोष्टी ज्यावेळेला आपल्याला समजतात, त्यावेळेला मग एक बेसिक नॉलेज येतं. आणि हे 2 गोष्टी सांगितल्या मार्केट सर्व्हे आणि मार्केट रिसर्च. मार्केट सर्व्हेमध्ये मेजरली सगळ्यात जास्त इनपुट चांगले मिळतात. ज्यावेळेला आपण तो इंडस्ट्रीशी बिलॉंग करत नसेल, तर ग्राउंडवर जाणं सगळ्यात मस्ट आहे. त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टींची क्लॅरिटी येणार. त्याशिवाय त्यावर काम करणं म्हणजे थोडं रिस्क वाढवण्यासारखं. हां, म्हणजे ज्या इंडस्ट्रीत हां, क्लॅरिटी सगळ्यात महत्त्वाची क्लॅरिटी, की आपण आपण तो प्रॉब्लेम जगला पाहिजे तिथे हां, तरच आपण तो प्रॉब्लेम जगला पाहिजे. म्हणजे एखादा आता समजा शेतकरी शेतात काम करतो आणि त्याला एक प्रॉब्लेम आलाय. जर आपलं बॅकग्राऊंड असेल, तर आपल्याला तो थोडाफार माहीत असतो. कळत नाही. कारण जर आपण त्या बॅकग्राऊंडचं नसेल, तर त्यांच्याबरोबर एक टाईम स्पेंड केला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय, अंडरस्टँड करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्या गोष्टींची जर क्लॅरिटी आली, तरच आपण तो सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा तेच आहे महत्त्वाचं. पहिली म्हणजे स्टेप ती आहे. कळायला पाहिजे नेमकं 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 काय? प्रॉब्लेम काय आहे आणि त्यानंतर त्यावर सोल्युशन त्यानंतर मग आपल्या स्टेप्स चालू होतात, की मग मग TRL लेव्हलनुसार आपण काम करायचं, की मार्केट सर्व्हे केल्यानंतर मग नेक्स्ट काय? फायनलाईज करायचं आहे, की नेमकं प्रेफरन्सेस कोणते ठेवायचे आहेत, की सोल्युशनमध्ये मिनिमम ह्या गोष्टी आल्या पाहिजेत.
थोडंफार टेक्निकली गोष्टी बघितल्या पाहिजेत, की कोणत्या मेकॅनिझम्स, सोल्युशन्स, टेक्नॉलॉजी काय वापरल्या पाहिजे. अशा स्टेप बाय स्टेप्स गोष्टी आहेत प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणल्या. आता एक एक्झाम्पल म्हणजे तुझंच की तुझी पोल्ट्री रॅकिंग मशीन बनवलंस. तर ती जसं तुला प्रॉब्लेम समजला, त्यानंतर ज्यावेळी तू सोल्युशनवर गेलास, ते त्याची किती प्रोटोटाइप्स झाली किंवा ती प्रोटोटाइप सुरुवातीला टेस्ट आउट झाली का? हं. आपण त्याला प्रोटोटाइप आणि त्याचे इटरेशन्स म्हणू. ओके. इटरेशन. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेला मार्केट सर्व्हे, मार्केट रिसर्च करतो, त्यावेळेला त्याचं एकदा डिसिजन मेकिंग किंवा सोल्युशन कोणतं पॉइंट आपण आलं पाहिजे, हे जर क्लिअर झालं, तर त्या केसमध्ये आपण काय करू, की सगळ्यात पहिल्यांदा प्रोटोटाइप बनवायला चालू करतो. प्रोटोटाइप हे असं एक मॉडेल आहे, की ज्यात आपण बेसिक त्या प्रॉब्लेमवर सॉल्व्ह करणारे फीचर्स मिनिमम असले पाहिजे. ओके. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आहे, त्याच्यातल्या ह्या-ह्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या पाहिजे. 1, 2, 3 गोष्टी. तर त्या 3 गोष्टींपैकी मिनिमम 2 गोष्टी त्या सोल्युशननं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इनफ असलं पाहिजे. तर ते प्रोटोटाइप झालं. ते प्रोटोटाइप हार्डवेअर बनवणं मस्ट असतं. हार्डवेअरचं मग ट्रायल्स आणि टेस्टिंगसाठी आपण घेऊन जातो, की अर्ली स्टेजला त्या 2-3 पॉइंट्स आपण जे आयडेंटिफाय केलेत, तर ते प्रोटोटाइपनं सॉल्व्ह होतात का? त्याच्यात काय अजून रिक्वायरमेंट आहे? हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय इश्यूज यायला लागले? आपल्या प्रोटोटाइपमध्ये काय कमी आहेत? किंवा आता समजा एखादा प्रॉडक्ट आपण डेव्हलप करतोय. सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलप केल्यानंतर आपल्याला लक्षात येते, की बाबा ह्याची कॅपॅसिटी कमी पडत आहे किंवा कॅपॅसिटी जास्त झाली आहे किंवा स्पीड कमी आहे किंवा जास्त आहे. त्याचं वेट जास्त आहे किंवा कमी आहे. त्याची साईज चुकली आहे किंवा कमी जास्त केली आहे. अशा ह्या लहान-लहान गोष्टींचं डिसिजन मेकिंग पहिल्या इटरेशनमध्ये समजतं. मग त्याच्यावर इटरेशन करणं मग पी-ओ-सीमध्ये जातं. प्रूफ ऑफ कन्सेप्टमध्ये म्हणजे अप्पर स्टेजमध्ये. पी-ओ-सी झाल्यानंतर एम-व्ही-पीमध्ये जातं. मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट. तर प्रॉडक्ट म्हणतो आपण खरं तो प्रॉडक्ट एक मिनिमम पेटेंट करण्यायोग्य असू शकतो किंवा बऱ्यापैकी सगळे फीचर्स असलेला आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणारा हा एम-व्ही-पी असू शकतो. मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट. तर ज्या लेव्हलला आपण एम-व्ही-पी कंप्लीट करतो, तिथून पुढे मग आपण त्याच्या कमर्शियल ॲस्पेक्टनं बघितलं पाहिजे. ओके. तर डेव्हलप करत असताना त्याची कॉस्टिंग, सेल्स करत असताना त्याच्या स्ट्रॅटेजीज किंवा टेक्निकल फीचर्सची कमी जास्त करणं. हं. किंवा ओव्हरऑल प्रॉडक्टची काहीतरी मार्केटमध्ये ॲक्सेप्टेबल प्राईस असते. तर त्या प्राईसच्या आत बनला पाहिजे. त्याची सेलिंग प्राईस एक काहीतरी असते अप्पर लिमिट, लोअर लिमिट. तर त्या गोष्टींची क्लॅरिटी. तर ह्या अशा सगळ्या गोष्टींचं आयडेंटिफिकेशन एम-व्ही-पी नंतर व्हायला चालू. तर ह्या अशा एक 3-4 बेसिक स्टेप्स आहेत, की ह्या आयडेंटिफाय करून त्यानुसार इम्प्लिमेंट करणं महत्त्वाचं आहे. आपण ह्यातली एक स्टेप मिस करून पुढे जाऊ शकत नाही. सगळे एक, 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 एक एक-एक हां. क्लिअर झाले. तर ज्यावेळेला आपण जर आपण प्रोटोटाइप बनवत असेल आणि डायरेक्टली आपण एम-व्ही-पी गेलो विथआऊट ट्रायल्स, तर त्या केसमध्ये आपण फेल झालो. पुढे प्रॉडक्ट मार्केट एम-व्ही-पी न बनवता आपण फायनल प्रोटोटाइप म्हणून आपण बॅच प्रोडक्शनमध्ये गेलो तर चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे नॉर्मली कोणत्या पण इंडस्ट्रीसाठी हीच टी-आर-एनची लेव्हल आहे, प्रोसेस आहे. हेच सगळीकडे चालत असतं. बरोबर. मग आता जो काही तू प्राइसिंगचं म्हटलंस, की प्राइसिंग पण मार्केट एक्सेप्टेबल पाहिजे, ओव्हर प्राईस पण नको. मग आता एखादं असं प्रोडक्ट आहे जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. आपण कॉम्पिटिटरच्या प्राईसची रिलेशन घेऊन त्या प्राईसची काहीतरी इकडे-तिकडे लावू शकतो प्राईस. पण सपोज एखादं नवीन प्रॉडक्ट आहे, एखादं नवीन इनोव्हेशन आहे. मग त्याची प्राईस हे त्या प्रॉडक्टसाठी आपण केलेला खर्च यावर डिपेंड असावी, का जे त्या इनोव्हेशनमुळे जे काही व्हॅल्यू मिळणार आहे आपण म्हणू शकतो. त्या व्हॅल्यूवर डिपेंड ठेवावी. माझं मत असं आहे, की आपण तो प्रॉडक्ट जो बनवलाय, त्याचं मार्केट साइज काय आहे बघितली पाहिजे. म्हणजे तो निश मार्केटमध्ये आहे. निश म्हणजे खूप कमी लोकांची त्याची रिक्वायरमेंट आहे. किंवा अशा मार्केटमध्ये की जिथं आपल्याला खूप व्हॉल्यूम क्रिएट होऊ शकते. आणि तो प्रॉडक्ट जो बनवलाय, तर त्याची व्हॅल्यू काय आहे आत्ता आपल्याला? ज्यावेळेला आपण ट्रायल्स द्यायला जातो, त्यावेळेला लोकांकडून आपल्याला इनपुट्स येतात. ज्यावेळेला आपण त्याचं पब्लिकली पेटंट अपलोड करतो, त्यावेळेला त्याच्या रिलेटेड इनपुट्स येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला एक क्लॅरिटी आलेली असते, की ह्या प्रॉडक्टनं काय व्हॅल्यू क्रिएट होणार आहे. तर त्यानुसार आपण विचार किंवा डिसिजन मेकिंग केला पाहिजे प्राइसिंग ठरवताना. सगळ्यात पहिल्यांदा जर ते प्रॉडक्ट एक 2 गोष्टी आहेत पुढे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक प्रॉडक्ट जर आपण बनवला आणि त्याचं आर-एन-डीची कॉस्ट खूप जास्त आली आहे आणि ते मार्केटमध्ये जर त्याच्यापेक्षा आपण प्रॉफिट जास्त घ्यायचं असेल आणि प्रॉफिट लवकर कव्हर करायचं असेल किंवा आपण जे एक्सपेन्सेस आहेत तीच लवकर कव्हर करायचे असतील, तर त्या केसमध्ये आपण त्याचं प्राइसिंग हाय लेव्हलला ठेवू शकत नाही. जर ते ठेवलं, तर ते मार्केट एक्सेप्टेबल जी प्राईस असते, तर ती प्राईस मॅच होत नसल्यामुळं ते मार्केटमध्ये एक्सेप्टच केलं जाणार नाही. तर त्यावेळेला ते अल्टिमेट एक प्रॉडक्ट फेल्युअर होऊन जाईल शकतं किंवा बिझनेस फेल्युअर होऊन जाईल. त्यातून व्हॅल्यू जरी निर्माण होत असली तरी ते लोकं ॲक्सेप्ट करणार. सगळ्यात पहिल्यांदा 2 गोष्टी, की जो फार्मर, जो व्यक्ती किंवा जो इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रॉडक्ट घ्यायचा असेल,
तर ती प्राइसिंग त्यांना आता जे मॅन्युअली किंवा बाकीच्या कोणत्या सिस्टममध्ये जे प्राइसिंग येतंय, तर ते प्राइसिंग आणि ते प्राइसिंग तू कंपेअर करतो. जरी इनोव्हेशन असेल, तरी ते एक्सेप्ट होणार नाही, जर ते प्राइसिंगच मॅच होत नसेल. तो म्हणणार की आत्ता मला एवढा खर्च येतोय की इतके इन्व्हेस्टमेंट विथ रिस्पेक्ट टू त्याची व्हॅल्यू काय आहे त्याच्यासाठी. ह्या गोष्टी पहिल्या कंपेअर केल्या जातात. आणि नॉर्मली इंडियामध्ये असता किंवा सगळीकडे आपण बघतोय की क्वालिटी मॅटर करते. क्वालिटी लोकं जास्त पैसे देऊन तो प्रॉडक्ट घ्यायला तयार आहेत. बट त्याची क्वालिटी मेंटेन ठेवता आली पाहिजे. क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि ते लाँग टर्म सस्टेनेबल प्रॉडक्ट असले पाहिजे. त्याचे बॅड इम्पॅक्ट्स नको आहेत. अशा पद्धतीचा व्ह्यू तयार केला पाहिजे. त्याच वेळेला मग ते प्राइसिंगमधलं कनेक्ट होतं, की सगळ्यात पहिल्यांदा तो प्रॉडक्ट जरी बनवला असला, तर मार्केटची एक्सेप्टेबल प्राईस काहीतरी एक ठराविक असते. जी इंडस्ट्रीमध्ये मार्केट सर्व्हे, मार्केट रिसर्च करत असताना क्लॅरिटी आलेली असते. की हा प्रॉडक्ट ह्या रेंजला बनला पाहिजे. जरी आपली आर-एन-डीची कॉस्ट जास्त गेली असेल, तरी आपल्याला मार्केट एक्सेप्टेबल प्राईसनुसारच काम करावं लागणार आहे. तर हे एक सगळ्यात पहिलं प्राइसिंग ठरवायच्या गोष्टींचे आणि असे पण प्रॉडक्ट्स असतात, की त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. आत्तापर्यंत ते बनलेलं नाही आहे. कंप्लीटली इन्व्हेन्शन आहे म्हणा. तर त्या केसमध्ये 2-3 व्ह्यूनं आपण जाऊ शकतो. ते इन्व्हेन्शन सेल आउट करणं, त्याचे प्रॉडक्ट्स बनवणं आणि ते रिप्लिकेट करणं, त्याचा व्हॉल्यूम किती आहे, ह्याच्यानुसार मग 2-3 पद्धतीने अजून प्राइसिंग आपण ठरवू शकतो. तर बेसिक प्राइसिंग ठरवायचं की मार्केटमध्ये जी नीड, त्याची मार्केट साइज, त्याच्यातनं आर-ओ-आय किती जनरेट होणार आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींचा एक बेस करून प्राइसिंग ठरवली पाहिजे. मी काय विचारलं कारण आता बरेच जे नवीन बिझनेस चालू करतात, ते असं कन्सिडर करतात की हां, याला मला एवढा खर्च आलेला आहे, एक प्रोडक्शन काढायला एवढा खर्च येतो. मी ह्याच्यावर इतका मला प्रॉफिट पाहिजेल आहे. आणि ही प्राईस आपण ठेवू शकतो. ओके. नॉर्मली आता तेच ब्रेक इव्हन एक म्हणून कन्सेप्ट आहे, की आपण जो स्टार्टअप चालू करतोय, एक प्रॉडक्ट घेऊन आपण चालू केलं. त्याचे एक ठराविक सेल्स झाला पाहिजे. त्यावेळेला आपले मंथली जे एक्सपेन्सेस आहे, इयरली एक्सपेन्सेस आहे. तेव्हा तो ब्रेक इव्हन पर्यंत पोहोचायचा असेल, तर आपले सगळे एक्सपेन्सेस आत्तापर्यंतचे कव्हर व्हायचे असतील, तर एक ठराविक टाईम पिरियड ठेवलेला असतो. तेव्हा तो अप अँड डाउन एक 10% आपण मार्जिन पकडू शकतो टाईम वाईज. तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. ॲज वेल ॲज आपल्याला फायनान्शियली पॉइंट ऑफ व्ह्यूनं पण पोहोचायचं आहे. तर ते एक ब्रेक इव्हन म्हणून आहे कन्सेप्ट. ब्रेक इव्हन म्हणजे आपल्याला नो प्रॉफिट नो लॉसला पोहोचतोय, ज्यावेळेला आपलं प्रॉडक्ट आपल्या हातात, आपली व्हॅल्यू क्रिएट करून आत्तापर्यंत एक्सपेन्सेस केलेत, त्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या असतील. मग त्याला ब्रेक इव्हनला पोहोचायसाठी आपल्याला आयडेंटिफाय असलं पाहिजे, की आपला ह्या प्रॉडक्टचा ब्रेक इव्हन कधी आहे. ब्रेक इव्हनची जर क्लॅरिटी आली, तर आपण तिथून पुढं खूप चांगल्या पद्धतीनं रिस्क मॅनेजमेंट करून त्या प्रॉडक्टचा स्केलअपचा विचार करू शकतो. स्केल करून मग असं बरोबर. म्हणजे सुरुवातीला काही का असना, की एक फिक्स टाईम दिला पाहिजे, की त्या टाईमपर्यंत आपण या प्रॉडक्टसोबत राहणारच आहे किंवा हे मार्केटमध्ये असं चालूच ठेवायचं. त्यानंतर आर-ओ-आय वगैरे कॅल्क्युलेट करून आपण ते पुढे पुढं हां, इम्प्लिमेंट्स करायचे. असं किती टाईम तरी आपण सपोज प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट ह्या गोष्टी चेंज होत चेंज असतात. होत राहणार. ॲज वेल ॲज कंपनीचं कल्चरपासून ते त्याच्या मागे बॅकएंडची टीम किती साईजची आहे. इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत? टेक्नॉलॉजीची काय रेडीनेस लेव्हल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड्स आहेत. त्यामुळं प्रत्येक कंपनीचा, प्रत्येक प्रॉडक्टचा ब्रेक इव्हन हा डिफर करतो, व्हेरी होणारच. प्युअरली व्हेरी होणार. एखादं खूप मोठी टेक्नॉलॉजी आणि नवीनच बनवायला लागलं, तर त्याला खूप वेळ लागणार. त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स खूप असणार, आर-एन-डी खूप करावी लागणार. हां, जोपर्यंत चालतंय तोपर्यंत हो. नवीन इन्व्हेन्शन असलं तर त्याला खूप वेळ लागणारच कारण आणि ही ही प्रोसेस आहे ही ग्रॅज्युअली किंवा कंटिन्युअस प्रोसेस आहे आर-एन-डीची एखाद्या प्रॉडक्टची. आपण बघतोय की आता व्हेइकल्समध्ये फक्त इंजिन बेस्ड एक 4 व्हील्स असणारे किंवा 3 व्हील्स असणारे व्हेइकल्स होते. ते आज सगळे 200-300 फीचर्स असणारे व्हेइकल्स आहेत. व्हेइकल हां. अजून ह्याच्यात इम्प्रूव्हमेंट्स होत राहणार. एआय व्हेइकल्सपर्यंत आपण पोहोचतोय. तर ही इनोव्हेशन ही प्रोसेस आहे ही ग्रॅज्युअली आणि कंटिन्युअस असणारी प्रोसेस आहे. या स्टेप बाय स्टेप प्रोसेस होत जाणार, इम्प्रूव्हमेंट्स होत जाणार. तर तुमच्या कंपनीतून कायमच आर-एन-एच आर-एन-डीचाच असणार. ॲज अ टेक्नॉलॉजिकल कंपनी, ॲज अ सर्व्हिस कंपनी किंवा व्हॉटएव्हर ज्या कंपन्याज काम करतात, त्यांनी पुढे-पुढच्या ट्रेंड ओळखणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं किंवा आत्ता ज्या स्टेजला आहे, तिथून पुढे जे प्रॉडक्टचे एस-क्यूज आणणं, त्याच्या क्वालिटीज, कॅपॅसिटीज कमी जास्त करणं, फीचर्स कमी जास्त करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी इव्हेंच्युअली कंटिन्युअसली होत राहणार. म्हणजे आर-एन-डी ही सगळ्यात मेन गोष्ट आहे, की जी प्रत्येक कंपनीमध्ये कंटिन्युअस चालू असणं महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. आणि तू बोलता-बोलता आता मेन्शन केलंस की पेटंटचं. मग तुझे आता सगळ्या प्रॉडक्ट्सचं तू पेटंट घेतलेलं आहेस? हो, 3 प्रॉडक्ट्सचं कोणत्यातरी तुझ्याकडे हो. आहे ना पेटंट्स? टोटल आता 5 पेटंट्स आहेत आपले. ओके. 5 आहेत. कंपनीचे पण पेटंट्स आहेत. रिसर्च पेपरमध्ये पण मी काम केलं. रिसर्च पेपर पब्लिश केली.
ही पेटंटची प्रोसेस आणि तर पहिलं तर बघू की पेटंट काय महत्वाचं आहे आपल्या प्रॉडक्टसाठी. म्हणजे एखादं प्रॉडक्ट कॉपी मी काय म्हणतो आता जेवढं आम्हाला माहिती आहे की पेटंट असलं की प्रॉडक्ट कॉपी होऊ शकत नाही. पण त्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी चेंजेस करून ते प्रॉडक्ट आपण डुप्लिकेट करू शकतो. असं आता नॉर्मली आता आपल्याला माहिती आहे, की ॲसेट्स असतात हं, प्रत्येकाचे. हां. ओके. फायनान्शियल ॲसेट्स असतात. मालमत्ता, स्थावर मालमत्ता. आता त्याच्यातलीच एक आहे, की बौद्धिक मालमत्ता म्हणजे आय-पी. माहिती. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणूया आपण त्याला. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीमध्ये काय आहे, की आपल्याला ट्रेडमार्क्स आहेत, वर्ड मार्क्स आहेत, पेटंट्स आहेत, कॉपीराइट्स आहेत. तर हे सिक्युअर करण्याची पण आपल्याला गरज आहे. का तर ती एक बौद्धिक संपत्ती आहे. ती आपल्याला सिक्युअर केली पाहिजे. ठीक आहे. तर त्याचा हे वेगवेगळे टाइप आहेत. त्यातले पेटंट आहे. ते पेटंट मेनली हार्डवेअरचे प्रोजेक्ट्स आहेत, प्रॉडक्ट्स आहेत. ओके. त्याचा लूक आणि टेक्नॉलॉजी ह्या दोन्ही बेसनं ते इम्प्लिमेंट केले जातात. पेटंट्समध्ये काय असतं, की नॉर्मली इंडियन पेटंट ॲक्टनुसार एक 20 वर्षासाठी त्याची आपल्याला राईट्स मिळतात पेटंटचे. ते पुन्हा कोण कॉपी करू शकत नाही. केलं तर मग ते लीगल सगळ्या गोष्टींमध्ये मग पडलं जातं. त्याच्यात आता 2 पद्धतीचे पेटंट्स असतात. एक टेक्नॉलॉजी पेटंट असतं आणि डिझाइन पेटंट असतं. ठीक आहे. ठीक आहे. कुठला पण प्रॉडक्ट तयार करताना आपण त्यात इन्व्हेन्शन करतोय का इनोव्हेशन करतोय हे पण महत्त्वाचं. दोन्हीमध्ये कसा फरक आहे इन्व्हेंशन इन्व्हेन्शनमध्ये आपण ती गोष्ट आहे ती कंप्लीटली नवी आहे. आत्तापर्यंत त्याच्यात मग तो शोध लागलेला नाही म्हणून एक ओके. प्रकारे. तर त्याला इन्व्हेन्शन म्हणायचं. आणि इन्व्हेन्शन्समध्ये जर चेंजेस होत असतील, तर त्याला इनोव्हेशन हं. म्हणायचं. फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप अशा पद्धतीने आपण त्याला बघूया. तर इनोव्हेशन्समध्ये अपडेट होत जाणं, या गोष्टी होत राहतात. इनोव्हेशनमध्ये पहिल्यांदाच तयार झाले किंवा पहिल्यांदाच करतोय किंवा पहिल्यांदाच कंप्लीटली न्यू शोध लागतोय. तर त्याला आपण इन्व्हेन्शन म्हणूया. आणि त्यात पण 2 गोष्टी आहेत, की टेक्नॉलॉजी पेटंट आणि डिझाइन पेटंट. टेक्नॉलॉजी पेटंटमध्ये आपण एखादी टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय, त्याची व्हॅल्यू जास्त असते. तर ती सिक्युअर केली जाते त्यात स्पेसिफिकली टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्यानंतर. आणि डिझाइन पेटंटमध्ये त्या प्रॉडक्टचा लूक, त्याचे साइज, शेप्स, डायमेन्शन्स, मेकॅनिझम्स, आतल्या इंटर्नल गोष्टी. तर अशा रिलेटेडच्या गोष्टी फक्त आयडेंटिफाय करून त्याचे क्लेम्स ठरवले जातात. हे क्लेम मिनिमम ह्या प्रॉडक्टच्या रिलेटेड मिळतात. तर असे 2 पेटंटचे टाइप आहेत. तर ते इन्व्हेस्टमध्ये आहेत. टेक्नॉलॉजी पेटंट आणि डिझाइन पेटंट. हं. मग त्यात असं काय आहे का, की थोडंफार चेंजेस केलं, की ते डिझाइन पेटंट किंवा टेक्नॉलॉजी पेटंट कशासाठी असणार? जे आपण त्यात मेन्शन केले त्यासाठीच ते मिळालं असतं. त्यात आपण कोणीतरी आपलं प्रॉडक्ट बघितलं किंवा पेटंटमध्ये ओपन सोर्स अवेलेबल आहे. ओपन सोर्स आहे. त्यातील काहीतरी चेंजेस करून त्यांनी दुसरं प्रॉडक्ट पण तयार करू शकतात. ग्रे एरिया एक टाइपचा त्यामध्ये आहे असं वाटतं. त्यात तो चान्स असतो, बट अल्टिमेट काय आहे, की आपण अ, एखाद्या प्रॉडक्टचे बऱ्यापैकी प्रॉडक्ट्स किंवा फीचर्स एक ठरलेले असतात. त्याच्यापेक्षा जर वेगळे फीचर्स, डायमेन्शन्स, साइजेस वगैरे ह्या गोष्टी आणल्या, तर त्यांना सुद्धा ते पेटंट मिळू शकतं. पण त्या क्लेमची व्हॅल्यू किती आहे? म्हणजे एक आपण प्रॉडक्ट बघितला, तर तो एकदम मेन इंडस्ट्रीमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. तर ते सॉल्व्ह करण्यासाठी जे मेकॅनिझम यूज केलं त्याचा क्लेम आपल्याला भेटलाय किंवा त्या पेटंटमध्ये क्लेम्स लिहिलेले असतात. ते क्लेम आपल्याला भेटलाय. तर त्या केसमध्ये तोच क्लेम दुसऱ्या कुठल्या पण डिझाइनमध्ये, पेटंटमध्ये मिळणं शक्य नाहीये. म्हणजे त्या प्रॉडक्टची पण व्हॅल्यू आहे. मग त्या केसमध्ये काय होतं त्यांचं पेटंट रिजेक्ट होणं. तर अशा गोष्टी होत असतात. त्यामुळं पेटंटची कॉपी करून दुसरं काहीतरी चेंजेस करून पेटंट मिळवायसाठी प्रयत्न करणं हा ईझी वे पण नाही आणि हा चुकीचा आहे मला वाटतं. हां, चुकीचा तर आहेच हां, तो. म्हणजे त्यात व्हॅल्यू क्रिएशन स्वतः करता आली पाहिजे. क्लेम्स अशी डेव्हलप करता आले पाहिजेत, ते टेक्नॉलॉजीज अशा असल्या पाहिजेत, की त्या जुन्या गोष्टींपेक्षा खूप चांगल्या असतील. त्याच्यामुळे खरंच ग्राउंड रिॲलिटीमध्ये इम्पॅक्ट क्रिएट होत असेल. तेव्हा ते पेटंटची पण व्हॅल्यू पण आहे आणि आपल्याला पण त्याचं समाधान आहे. अशा पद्धतीनं मग काम केलं पाहिजे. जरी एक प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यावर इनोव्हेशन करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. फीचर्स चेंज करायचे डिझाईन्स चेंज करायचे एक त्याचं नवीन व्हर्जनच तयार हां, करायचं. नवीन व्हर्जनमध्ये खूप चांगल्या इम्प्रुव्हमेंट्स करून. हां, त्यामुळे भीती वाटली की एखादा जर का मार्केटमध्ये सेम प्रॉडक्ट आणायचा असेल, तर जे सध्या मार्केटमध्ये प्रॉडक्ट आहे, त्यापेक्षा कमीत कमी 9x बेटर तुमचा नवीन प्रॉडक्ट पाहिजे. हां, 9x म्हणण्यापेक्षा आपण पेटंटसाठी तर खूप एक्स पाहिजे असं म्हणूया. हां, अ, आपल्याला नॉर्मली काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी अल्टिमेट कुठं फिरून येतात, तर त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा किंवा त्या इंडस्ट्रीचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का? यात येस ओर नो आपण ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघूया. जर करत असेल, येस असेल, तर त्यावेळेला आपण गेलं पाहिजे त्या बाजूला. जर तेच प्रॉब्लेम्स आहेत, तीच सिस्टमला आपण तेच सॉल्व्ह करतोय, त्याच्यात तर काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत, नाही, तर त्या केसमध्ये तसं जाणं मला वाटतं की योग्य नाही आहे. एकदा आहे. आपल्याला आपल्या कॅपॅसिटीनुसार काम करायची सगळ्यांना हे आहे.
तर मला वाटतं की जर आपण एक काहीतरी एक व्हॅल्यू क्रिएशन करायचं असेल, तर आपल्याला आयडेंटिफाय असलं पाहिजे, की आपण काय वेगळ्या गोष्टी आणल्या पाहिजेत मिनिमम. मग आता तू तू स्वतः त्या पेटंटच्या प्रोसेसमधून गेलेली. लाइक आणखी नावाचं पण पेटंट करता येतंय का? आत्ता एक रिसेंटली केस हां, आहे. म्हणूनच मी विचारलं. असणार गोवा. हां, नावाचं पेटंट आय थिंक मिळालंय, पण असं पण किंवा रजिस्टर्ड केलंय असं काहीतरी ऐकलं. मला ह्याच्याबद्दल म्हणजे ह्याच्या अगोदर मला जेवढं नॉलेज ना ज्या गोष्टींनुसार की नावाचं पेटंट होणं थोडं जरा शक्यता नाहीये, ते शक्य नाही. पॉसिबल होणार ना. नाव कसं पेटंट होणार? तर ते मे बी प्रोसेस किंवा रिव्ह्यू प्रोसेसमध्ये आहे असं काहीतरी ओके. ते जर का त्याने झालं तर मग ते सगळीजण आपापले ना हां, पेटंट करून घेतले तर त्याचे क्लेम्स आणि त्या गोष्टी किंवा काय कोणत्या वेळेनं अप्लाय केलं, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर त्याच्यावर बोलणं जरा जास्त योग्य आहे. बरोबर आहे. मग या प्रोसेसला टोटल खर्च किती येतो? किंवा पेटंटची प्रोसेस ही ॲक्चुअली तुम्ही कोणती टेक्नॉलॉजी, कोणतं इनोव्हेशन किंवा पेटंट बाय पेटंट किंवा प्रोडक्ट बाय डिफरंट प्रोडक्ट आहे. डिफरंट आहे. बेसिक गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा. अ, जर टेक्नॉलॉजी ही ऑलरेडी अवेलेबल असणाऱ्या मार्केटमधल्या प्रोडक्टच्या आसपास असेल, मग त्या केसमध्ये आपल्याला प्रायर आर्ट सर्च किंवा त्या पेटंटमध्ये असलेले क्लेम्स, त्या पेटंटमध्ये असलेली टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टी पहिला क्रॉस चेक होत असतात. तर त्या केसमध्ये तिकडे वेळ लागू शकतो. ही सगळी प्रोसेस इंडियामध्ये ऑनलाईन आहे. आय-पी इंडियाच्या साईटवरून आपण ते पेटंट्स अप्लाय करू शकतो. दुसरी सर्व्हिस देणारे लोक असतात ज्याच्यामध्ये पेटंट अटॉर्नीज असतात. पुन्हा तो त्यांच्या त्या भाषेत, पेटंटच्या भाषेत त्यांचं ड्राफ्ट तयार करणं, पेटंट सर्च करणं आणि क्लेम्स ठरवणं, ह्यानुसार ते प्रॉपरली सेट करून तो पेटंट रजिस्टर करत असतात. तर बेसिक गोष्ट तीच आहे, की अ, मला वाटतं, की पेटंट हे किंवा प्रॉडक्ट हे त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या नुसार टाईम डिफर करतं. कुठलं पेटंट 6 महिन्यात पण मिळू शकतो, 2 महिन्यात पण मिळू शकतं. कोणतं पेटंट 10 वर्षांनं पण मिळू शकतं. असे पण मी किस्से ऐकलेत, की 15 वर्ष, 16 वर्ष लागले पेटंट व्हायला. एवढा वेळ का लागतो कारण म्हणजे एकतर प्रोसेस काय असणार, की याच्या सगळ्यात त्याने बेसिक बेसिक लेव्हलला ज्यावेळेला आपण ड्राफ्ट अपलोड करतो, त्यावेळेला ती प्रोसेस त्यांच्या मेन बॅकएंडच्या सिस्टमला चालू राहिलेली असते. त्याच्यात मग वेगवेगळ्या गोष्टी असतात, की ऑलरेडी असे प्रॉडक्ट्स आहेत का? त्याची टेक्नॉलॉजी आहे का? हे सगळं क्रॉस चेक होत असतं. ज्यावेळेला एक पुढची स्टेपमध्ये जातं आणि त्याचं पेटंटचं एखादी एक मिनिमम मेन स्टेज आपली कंप्लीट झाली. तर त्या केसमध्ये बाकीच्या कंपन्यांचे पण पेटंट्स ते इम्प्रूव्हमेंटसाठी टाकलेले असतात. त्याच्यात ते फीचर्स ॲड होत असतात. तर हे सगळं जर कन्फ्युजन किंवा क्रॉस चेक होत असताना हे सगळं सिमिलर वाटत असेल, तर त्या केसमध्ये त्यांचे हिअरिंग्ज असतात. म्हणजे आपल्याला प्रेझेंट करायचं असतं, की हे का वेगळं आहे? ते क्लेम्स आपण सेट करतोय, ते हे का योग्य आहेत? आम्हीच का त्याला क्लेम करतोय? तर ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागत जातो. तर त्यामुळे प्रत्येक प्रॉडक्टचा, प्रत्येक पेटंटचा टाईम वेगळा असतो. बरोबर आहे. तरी साधारणतः किती खर्च येतो? एक 40 म्हणा की खरं स्टोरेज हां, आता ॲज अ स्टार्टअप म्हणून किंवा डी-आय-पी रेकग्नाइज्ड असेल, तर त्या केसमध्ये ते खर्च कन्झम्पशन्स वगैरे आहेच. तर ते आपल्याला गव्हर्नमेंट पुन्हा रिफंड रिफंड करते. किंवा स्टार्टअप फॅसिलिटर्स म्हणून असतात. त्याच्यात आय-पीचे फॅसिलिटर्स असतात. त्यांच्या थ्रू पण केलं तर ती प्रोसेस खूप स्वस्त असते. नॉर्मली पेटंट रजिस्टर करणं हे प्रत्येक पेटंटवर पुन्हा डिपेंड आहे. ते कुणाकडून करून घेताय आणि गव्हर्नमेंटच्या बेसिक मिनिमम फीज आहेत, तर त्या सगळ्यांना सेम असतील. आपण स्वतः पण करू शकतो. स्वतःची आपण करू शकतो. सी बाहेर नाही. आपण पेटंट अटर्नी थ्रू ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. ते पर्सनली प्रोफेशनल टॅक्स फीज काय आहेत त्यांच्या आणि ती सर्व्हिस चार्जेस वगैरे काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक पेटंटवर डिपेंड असतात. मिनिमम आपण पकडून चालूया, की 10,000 मध्ये सुद्धा डिझाइन पेटंट होऊ शकतं. टेक्नॉलॉजी पेटंट एक 30,000 40,000 मिनिमम कॉस्ट. हे प्रत्येक अ, कुणाकडून आपण सर्व्हिस करून घेतोय त्याच्यावर त्याच्यावर डिपेंड आहे. डिपेंड आहे. हं. आणि इंटरनॅशनल पेटंटची पण एक टाइप असतो, जो आपण इंटरनॅशनल पेटंट करत असताना ह्याचा खर्च थोडा जास्त आहे. आता त्यासाठी लागणारा रिसर्च, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी. तर ह्याच्यासाठी जी कंपनी सर्व्हिस देते, तर त्याला त्यांची मॅनपॉवर लागते. त्या केसमध्ये त्यांची प्रोफेशनल सर्व्हिस चार्जेस वगैरे जास्त असतात. त्यामुळं मिनिमम त्याला एक ₹1,00,000 आपण पकडून चालूया. ह्या 2-3 गोष्टी ते बघतात. मग तू म्हणालास की स्टार्टअप रजिस्टर आहे त्यामुळे रिफंड वगैरे मिळतात. मग ते आपलं स्टार्टअप इंडियाच्या अंडरच ते येतं. रजिस्टर करावं लागतं. डी-पी-आय-आय-डी स्टार्टअप काहीतरी. आपलं स्टार्टअपमध्ये जे काम आपण करतोय ते इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे आणि त्याचे सगळे सबमिशन्स केल्यानंतर तिकडनं रिव्ह्यू होतो आणि त्याचे सर्टिफिकेट आपल्याला अलाउ केलं जातं. 10 वर्षासाठी जे स्टार्टअप आहे त्याचं सर्टिफिकेट असतं. त्याच्यात आपल्याला वेगळ्या-वेगळ्या गोष्टींचे बेनिफिट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देतो. त्यात जी-एस-टीचं एक्झम्पशन्स आहेत 3 वर्षासाठी. बाकीच्या सर्टिफिकेशन्समध्ये असे जे रिफंड होतात पैसे. बाकीच्या कोणत्या स्कीममध्ये टेंडर्स किंवा
त्या सगळ्या गोष्टींमध्ये कन्सेशन्स किंवा तिथं प्रेफरन्स जास्त दिला जातो. पेटंट्समध्ये जर डी-आय-पी रेकग्नाइज्ड असेल, तर फिमेल को-फाउंडर असेल, तर त्या केसमध्ये ती प्रोसेस फास्ट ट्रॅकवर आणली जाते. तर असे भरपूर बेनिफिट्स आहेत. आय-पी इंडियाच्या साईटवर ॲज वेल ॲज स्टार्टअप इंडिया पोर्टलवर सुद्धा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बघू शकतो, की जर आपण ते सर्टिफिकेट जर मिळालं, तर त्या केसमध्ये आपल्याला काय-काय बेनिफिट्स होऊ शकतात. हे 10 वर्षाचं सर्टिफिकेट असतं. त्यातच मला वाटते, की खूप मोठा चांगला आकडा आपल्या भारतानं तो गाठला. स्टार्टअप इंडियाच्या ह्याच्यात आहे. बरोबर आहे. मग यातून जे काही प्रॉडक्ट्स फक्त आपण स्टार्टअप इंडिया अंडर घेतो, की जी काही सर्व्हिस लाईन आहे किंवा एखादा सर्व्हिस बिझनेस आहे, त्यासाठी पण स्टार्टअप इंडिया आपण रजिस्टर करू शकतो? नाही, स्टार्टअप हा कोणत्या बिझनेसच्या मोडमध्ये किंवा कुठल्या टाईपचा असं काही जास्त मॅटर करत नाही. म्हणजे सर्व्हिस असू दे किंवा टेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट असू दे, नो इश्यू. स्टार्टअप हा त्याच्यानुसार आयडेंटिफाय केला जात नाही किंवा तिथं डिफर केला जात नाही. तर तुम्ही इनोव्हेशन किंवा वेगळ्या गोष्टी करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथं सपोर्ट मिळतोच. ओके. आता मगाशी आपला एक पॉइंट आला, की इन्क्युबेशन सेंटर्स. ओके. तर त्याचा या सुरुवातीला जे आपण म्हणतो स्टार्टअप आपला उभा करायचा आहे किंवा आपला बिझनेस चालू करायचा आहे. त्यांची किती आपल्याला हेल्प होते किंवा इन्क्युबेशनसाठी जावं बघा जे काही स्टार्टअप इकोसिस्टममध्ये आता एक 2 ते 3 असे वेगवेगळ्या टर्म्स आहेत. ते फॅसिलिटेटर्स म्हणून काम करतात म्हणे. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा असतं, की एखाद्या होस्ट इन्स्टिट्यूट म्हणजे एखादं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी चालू केलेलं इन्क्युबेशन सेंटर असतं. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय, की ज्या अ, विद्यार्थ्यांचे, ज्या लोकांचे बिझनेसमध्ये एंटरप्रेन्योरशिपमध्ये येणाऱ्या लोकांचे आयडिया स्टेजचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आयडियाज त्याच्यावर काम करायचं आहे. अर्ली स्टेजचा रिसर्च करायचा आहे, आर-एन-डी करायची आहे, सर्व्हेज करायचे. तिथून सुरुवातीच्या अर्ली स्टेजला सपोर्ट मिळू शकतो. तिथनं फंडिंग्स पण आपल्याला मिळू शकतात. ग्रांट्स मिळू शकतात. कॉम्पिटिशन थ्रू आपण पैसे रेज करू शकतो. कॉम्पिटिशन्समध्ये आपल्याला रिकॉग्नायझेशन मिळू शकतं. तर अशा गोष्टी जिथं होऊ शकतील किंवा अर्ली स्टेजला ज्यावेळेला आयडिया येते त्याच्यावर काम करायचं आहे, इनपुट्स घ्यायचे आहेत, मेंटॉरिंग करून घ्यायचं आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला इन्क्युबेशन सेंटर्स मदत करू शकतात. हां. इन्क्युबेशन सेंटर्स नंतर दुसरा टाइप असतो ज्याच्यात त्यांचा प्रॉडक्ट रेडी आहे. मार्केटमध्ये थोडंफार त्यांनी सेल्स केला आहे. अर्ली रेव्हेन्यू स्टेजला आहे. तर त्यावेळेला ॲक्सेलरेटर्स असतात. त्यावेळेला सीरीजमधले फंडिंग रेज करणं, सर्टिफिकेशन्स खूप चांगले आणि मोठे मिळवणं, पेटंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळवून त्याच्यावर काम करणं. तर अशा जरा जास्त अपग्रेडेड व्हर्जन किंवा जिथं जास्त फास्ट स्केल करायचा आहे, ग्रोथ करायची आहे, त्यासाठी आपल्याला ॲक्सेलरेटर्सकडे जावं लागतं. त्यानंतर इंडिव्हिज्युअल कंपनी मग आपली ग्रो करत असते. एक 2 टर्म्स अर्ली स्टेजला स्टार्टअपला महत्त्वाचे असतात. जे इन्क्युबेशनला गेलेले थोडक्यात जे कोणी नवीन बिझनेस करतंय किंवा पहिल्यांदाच बिझनेसमध्ये उतरलंय, त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांनी त्यात गेलं तर त्यांना त्यांना सपोर्ट मिळू शकतो. आता प्रत्येक जे युनिव्हर्सिटीज आहेत. हां. तर युनिव्हर्सिटीमध्ये इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. अटल इन्क्युबेशन सेंटर म्हणून आहे. स्टेट गव्हर्नमेंटनं पण ह्या सगळ्या इनिशिएटिव्ह घेऊन त्याचे पण इन्क्युबेशन सेंटर चालू केलेत. प्रायव्हेट इन्क्युबेशन सेंटर्स सुद्धा आहेत. एखाद्या संस्था एन-जी-ओनं चालू केलेले. अशा ह्या वेगळ्या-वेगळ्या टाइपमध्ये इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. आपला डोमेन काय आहे? आपण कुठली आयडिया आहे किंवा म्हणजे आता समजा एक कल्चरल प्रोडक्ट आहे. तर ॲग्रीटेक जिथं सपोर्ट किंवा जिथे इन्क्युबेशनची एक्सपर्टीज आहे. ॲग्रीकल्चरल कॉलेज आहे त्यांचं इन्क्युबेशन सेंटर आहे. तर तिथं आपल्या ॲग्रीटेक प्रॉडक्टला सपोर्ट मिळू शकतो. तर त्या फॅसिलिटीज त्यांच्या लॅबमध्ये, त्यांच्या मेंटॉरिंगमध्ये, त्यांच्या रिसोर्स पर्सन्समध्ये त्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. तर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, की आपण कोणत्या इन्क्युबेशन सेंटरकडे जातोय आणि आपली आयडिया काय आहे? तर तिथं तो सपोर्ट मिळू शकतो एक. आता हे सगळं झालं की बिझनेस प्रोसेस किंवा प्रॉडक्ट कसं मार्केटमध्ये आणायचं. ओके. म्हणजे आता सगळ्यांना एक आयडिया आली असेल की बऱ्यापैकी बिझनेस चालू कसा करायचा, प्राइसिंग वगैरे हे सगळं डिस्कशन झालं, इन्क्युबेशनपर्यंत आलो. आता आपण बघा की जो तू प्रॉब्लेम घेतलायस, तो पोल्ट्री इंडस्ट्रीचा. ओके. ओके. तर एक मला एक असं विचारायचं की पोल्ट्री इंडस्ट्रीत किती असे प्रॉब्लेम्स किंवा कशा टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत? हा क्वेशन मला वाटतं की ओपन एंडेड आहे. का? तर ह्याचं सोल्युशन पण ओपन एंडेड आहे. इंडस्ट्री कोणती पण असू दे, त्याच्यात ट्रेमेंडस रिक्वायरमेंट, ग्रोथ ॲस्पेक्ट्स ह्या आहेत. असतंच. आहे. आपण त्याच्यावर कसं बघतोय, त्याच्यावर तो व्ह्यू अवलंबून आहे. पण आता नॉर्मली सुरुवातीला आम्ही फक्त एका रेकिंग मशीनपासून चालू केलं. तो एक प्रॉब्लेम आमच्यासाठी होता. तर इंडस्ट्रीत एक 2 ते 3 वर्ष काम केल्यानंतर आपल्याकडं त्या प्रॉब्लेमची लिस्ट असते. हे सोल्युशन आणू शकतोय आपण, हे आणू शकतोय, हा पण प्रॉब्लेम आहे. तो सॉल्व्ह करायची पद्धत बदलून पुढे जाऊ शकतोय. त्यातनं बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज सेट करू शकतोय. तर अशा ह्या कित्येक गोष्टी म्हणजे अपॉर्च्युनिटीज ह्या प्रोबॅबिलिटी असल्यासारख्या आहेत, की आपण त्याला कशा पद्धतीनं आयडेंटिफाय करतोय आणि कसं त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला एकदा प्रॉब्लेम घेऊन आपण उतरतोय, त्यावेळेला तोच प्रॉडक्ट असेल शेवटला,
जसं सांगता येत नाही. चेंज होणं हां. फेज 1, फेज आता 2. प्रोडक्ट पकडून आपण फक्त राहू शकत नाही. प्रोडक्ट आपल्याला शफल करता आले पाहिजेत, सोडता आले पाहिजेत. त्याच्यात इनोव्हेशन्स करता आले पाहिजेत. अशा पद्धतीनंच तुम्ही पहिला स्टॅबिलिटी आणली पाहिजे. ब्रेक इव्हनपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला मग क्लॅरिटी असेल तर त्यावेळेला आपण स्केल करू शकतो. फेज 1 प्रॉडक्ट, फेज 2 प्रॉडक्ट असे डेव्हलपमेंट तर इटरेशन्समधून पुढं जाईल तसं, फीचर्सनुसार पुढं जाईल तसं, ARL लेव्हलनुसार पुढे जाईल तसं. अशा ह्या बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार. आता ॲग्रीटेकचा जो विषय येतो, ॲग्रीटेकमध्ये नक्की मेन प्रॉब्लेम काय आहे? एक तर जे काही शेतकऱ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाचं नॉलेज नाही असं म्हणू शकतो. किंवा असं मेन प्रॉब्लेम काय आहे त्यामुळे की आपल्या भारतातील किंवा स्पेसिफिकली महाराष्ट्रातील शेती एवढे वर जात नाही. आणि बाहेर जर पाहिलं तर आपण ते कितीतरी उत्पन्न वगैरे घेतात, पण आपल्या इकडचे शेतकरी तेवढे उत्पन्न घेऊ शकत नाही असं. आता बेसिक गोष्ट आहे की आपण कृषीप्रधान देश म्हणतो. आपली लोकसंख्या 75, हां, 70 आता 65% 70 ते 62% आपली ॲग्रीकल्चरल बेस्ड किंवा अलाईन सेक्टरमध्ये काम करते असं आहे. नॉर्मली आता आपण ज्या पद्धतीनं काम करतोय अ, ही योग्यच आहे. का तर ते सगळं इकोसिस्टम आपल्याला तशा पद्धतीनं सपोर्ट करत होती. ज्यात आपल्याला टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करताना लिमिटेशन्स येत होत्या म्हणूया किंवा त्या पद्धतीचा अप्रोच किंवा ते संबंधित सपोर्ट्स किंवा गव्हर्नमेंटच्या किंवा आपल्याला सपोर्ट्स किंवा इम्प्लिमेंटेशन्स कमी जास्त होत होते. तर आत्तापर्यंत जे आपण करत होतो ते योग्य आहे. आता मला वाटतं की स्टार्टअप इकोसिस्टम बिल्ड व्हायला लागला. ॲग्रीकल्चरमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येण्यासाठीचं वातावरण खूप चांगल्या पद्धतीने तयार झालं आणि त्याच्यावर काम पण चालू झालं. काही मोठ्या कंपन्या त्यांच्या R&Dमध्ये स्पेसिफिकली ॲग्रीकल्चरल प्रॉडक्ट्स ॲड करायला चालू केले. म्हणजे गोदरेजसारखी कंपनी ॲग्रीकल्चरमध्ये आली. ॲग्रीकल्चरमध्ये आलेले आहे. ठीक आहे. त्यांचं काही काही पशुखाद्य आहे. हां, म्हणजे त्याच्यामध्ये आले. तर त्यांची R&D खूप खूप टॉप लेव्हलची किंवा चांगल्या पद्धतीने त्यांनी करत असतील. तर ते ॲग्रीकल्चरचा आता विचार करायला चालू केला. ठीक आहे. अशा मोठ्या कंपन्या त्या स्टेबल आहेत. त्यांचं R&D खूप स्ट्राँग आहे. तर त्या कंपन्या जर ॲग्रीकल्चरमध्ये येत असतील तर येणारा काळ ॲग्रीकल्चरसाठी खूप मोठा आणि खूप भारी आहे. असं असं मला होत वाटतं. नाही की शेत जमीन कमी होत चालल्या असं तुला नाही, वाटतं का? आता ट्रेंड हा आहे की ऑर्गॅनिक शेती, कमी जागेत शेती, मातीविना शेती, सोलार बेस्ड किंवा एआय टेक्नॉलॉजी कॉन्सन्ट्रेट केलेली शेती. तर अशा ह्या शेती फोकसमध्ये राहणार आहे. ह्या 3-4 पद्धतीच्या शेती होण्यासाठी जो R&D, जो इन्व्हेस्टमेंट, ज्या पद्धतीची थिंकिंग थॉट प्रोसेस आहे, ती सगळी ही जुळून यायला लागल्या आणि ह्या सगळ्या रिलेटेडच्या शेती खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो होणार. म्हणजे भविष्यात आपण असं म्हणू शकतो की शेती करण्यासाठी शेत जमिनीची बी जास्त आवश्यकता नाही. कारण आपल्याकडे आता बऱ्यापैकी ते पाण्यामध्ये शेती हायड्रोकार्बन्स. हायड्रोपोनिक हां, त्याचं पण ट्रेंड आहे. आपल्या हातकणंगलेत एक त्याचा प्लांट आहे. ते तर IITच्या मुलांनी तिथे येऊन तो बिल्ड केलं. बिल्ड केलेला आहे. म्हणजे शेत जमिनीची तर भविष्यात जास्त गरज बसणार नाही. ह्यात इनोव्हेशन्स होत राहणार. अ, आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा अवेलेबिलिटी होती लँडची, ती कमी जरी होत जाईल पुढच्या येणाऱ्या अपकमिंग काळात, तरीसुद्धा त्याच्यात टेक्नॉलॉजी आल्यामुळे त्याची इफिशियन्सी खूप वाढवली जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे 1 एकरमध्ये जेवढं आउटपुट वर्षाला निघत होतं, तेच आता जर त्याच्या 50% एरियामध्ये जरी काम केलं, तर त्याच्यात 2 पट, 3 पट उत्पन्न मिळू शकतं. अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीजमुळे त्याचा इफेक्ट होणार. आता टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय ॲग्रीटेकमध्ये आता? ॲग्रीमध्ये आपल्याला बरी दाखवून याचं शेतकरी काय वापरतात पेस्टिसाइड किंवा खते वगैरे वापरतात. हं. मी एक एक्झाम्पल सांगतो, की आता समजा ऊसाची शेती आहे. आपल्याला समजते की ऊसाची वाढ व्यवस्थित होत नाही. बघूनच. बघून समजते की वाढ होत नाही किंवा इकडच्या एरियामध्ये चांगला आला, तिकडच्या एरियामध्ये कमी आलाय. तर त्याला आपण आयडेंटिफाय काय करतोय, की काय जर कमी जास्त पडलं असेल त्याच्यात लागणारे घटक, मूलद्रव्य कमी पडले असतील. तर त्या केसमध्ये आता एक टेक्नॉलॉजी अशी आली, की ड्रोननं त्या पूर्ण क्षेत्राचं मॅपिंग केलं जातं. त्याच्यावरची पानाची साईज, पानाचा कलर, ग्रोथ, हाईट ह्या सगळ्या गोष्टींची आयडेंटिफाय केलं जातं. आणि त्याच्यावरनं तिथं ठरवलं जातं, की कोणत्या भागात कोणत्या मूलद्रव्याची कमी आहे. पोटॅशियम कमी आहे, कॅल्शियम्स कमी आहेत, NPK मधले काय घटक कमी आहेत. अशा रिलेटेडच्या सगळ्या गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. कोणत्या एरियात कोणत्या मूलद्रव्याची कमी आहे त्यानुसार तिकडे जर पंप केला आपण, तर तिथली ग्रोथ पुन्हा नॉर्मल होते. एक प्रूव्हन टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. तर अशा टेक्नॉलॉजीज येत असतील. आपल्याला आता 50 एकर आपलं ऊसाचं क्षेत्र आहे. त्या केसमध्ये आपल्याला कळत नाही, की इव्हन सगळी ग्रोथ होते. म्हणजे हा त्यातलं एक एक्झाम्पल सांगितलं, की मी हे ऐकलं होतं आणि हे बघितलंय पण. ते मी तुम्हाला सांगितलं, की ड्रोनच्या ड्रोन बेस्ड AI मॅपिंग होतं आणि त्याच्यातनं त्याचे आयडेंटिफाय होतं, की तिथल्या कोणत्या भागाला कोणत्या मूलद्रव्याची, कोणत्या इनपुट्सची गरज आहे. आणि त्यानुसार ती इम्प्लिमेंट्स केली जातात.
मग आता यामुळे कॉस्ट तर वाढत असणार. मग आता ज्यांची मोठी शेती आहे हां, त्यां खरं त्याच्यातून जो मिळणारा आउटपुट आहे, त्याची एफिशियन्सी आहे, तर ती खूप वाढत जाणार आहे. 50 एकरामध्ये जर आपल्याला एवढ्या लेव्हल्स, मायक्रो लेव्हलचं आपण जर काम करत असेल, तर त्या केसमध्ये तिचा रिझल्ट्स पण त्या लेव्हलचे आणि त्या क्वालिटीचे येणार आहे. मग आता ही सेम किंवा जे काही नवीन टेक्नॉलॉजीज येतील, जे अल्पभूधारक आहेत, हं. त्यांना पण बेनिफिशियल ठरतील का? बघा, ॲग्रीकल्चरमध्ये एक्सपर्ट असणाऱ्या लोकांनी आता म्हणजे अंडरस्टँडिंग क्लॅरिटी किंवा ॲग्रीकल्चरचे तज्ञ आहेत. त्यांनी एक आणलं, की ज्यांची शेती कमी आहे, त्यांना शेती क्षेत्र कमी आहे. तर त्यांनी काय केलं पाहिजे, की अशी शेती केली पाहिजे, त्यात मल्टिपल क्रॉप्स आणले पाहिजे. कमी जागा कमी जागेत मल्टिपल क्रॉप्स आणले पाहिजे. टेक्नॉलॉजी वापर म्हणजे हायड्रोपोनिक्स. तर अशा रिलेटेडच्या सगळ्या गोष्टींवर आपण काम केलं, त्या कमी जागेतल्या शेतीमध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं. ओके. मग आता अजून एक मी ऐकलं होतं, की ग्रुप फार्मिंग काहीतरी कन्सेप्ट आहे, की ग्रुप फार्मिंगमध्ये कमी शेती असणाऱ्यांनी एकत्र येऊन एकत्रित येऊन एक पीक घ्या. त्याच्यामध्ये आता स्टार्टअप इकोसिस्टममधनंच आपण कनेक्ट करूया ह्याला, की फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून. फार्मर प्रोड्युसर कंपनी. फार्मर प्रोड्युसर कंपनी ह्यात ग्रुप ऑफ फार्मर्स एकत्र येतात. त्यांच्या सगळ्यांची शेती किंवा त्यांच्यातले एक्सपर्टीनुसार ते काम वाटून घेतात आणि त्याच्यात एकत्र काम करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे काय होतं, की प्रत्येकाची वेगवेगळी एक्सपर्टीज असते. ह्याला रूल्स रेग्युलेशन कंपनी परमिशनला किंवा त्याला सगळे बेनिफिट्स आहेत गव्हर्नमेंटचे खूप चांगले आणि खूप बेस्ट आहेत. तर त्या केसमध्ये एकानं जेवढं आउटपुट मिळणार होतं, तर ते सगळ्यांनी एकत्र आलं, तर त्याचंच 10x त्याला आउटपुट मिळू शकतं. तू काम केलेस का मग त्या एफ-पी-सी सोबत फार्मर प्रोड्युसर? स्पेसिफिकली ॲग्रीकल्चरल रिलेटेड ग्राउंड रिॲलिटी किंवा ग्राउंडवर मी काम केलेलं नाहीये. फार्मर प्रोड्युसर कंपनीचे बेसिक एक्झाम्पल किंवा एक बेस्ट एक्झाम्पल विचार केला तर आपण सह्याद्री फार्म्स नाशिकची. नाशिकचे. त्यांचं खूप इंटरनॅशनल आहे मध्ये एक्सपोर्टमध्ये ते खूप जास्त आहेत खूप काम ते भरपूर शेतकरी एकत्र आलेले आणि त्याच्यावर काम केलं. ते एफ-पी-सीच्या ह्याच्यातूनच आहे? हो, फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहे. अशा भरपूर कंपन्या आपल्या भागात सुद्धा आहेत. आहेत. सातारामध्ये काहीतरी आहे ते. म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, ते एक प्रॉडक्ट घ्यायचं आणि त्याचं मार्केट मल्टिपल प्रॉडक्ट्समध्ये आता त्यांनी उतरतायत. त्याची प्रोसेसिंगमध्ये जात आहे. इंडस्ट्रीसारखा ग्रेडचा प्रॉडक्ट त्यांनी तयार करू शकतात. म्हणजे ॲग्रीकल्चर फक्त जे रॉ मटेरियल आहे ते विकणे आणि त्याच्यावर प्रोसेस करून विकणं. त्याच्यात बिझनेस आस्पेक्ट बघितलं तर प्रोसेस करून विकण्यात जास्त बेनिफिट्स किंवा जास्त प्रॉफिटेबिलिटी, इफिशियन्सी वाढू शकतो. तर त्या केसमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रोसेसिंगमध्ये पण आहे. ह्या लाईनच आहे ही सप्लाय चेनची लाईनच आहे. त्यातल्या सगळ्या गोष्टी फार्मर प्रोड्युसर्स कंपनी काम करू शकते. फार्मा प्रोड्युसर कंपनी मॅनेज करायला जे लोक असतात ते वेगळी फार्मर्समध्ये जर एक्सपर्टीज असेल, तर त्यात ऑलरेडी काम केलं असेल, हां. तर ते करतीलच. नाहीतर ते हायर करून लोकं काम करून असं पण होतं. मग ते एफ-पी-सीसाठी गव्हर्नमेंटकडून पण भरपूर आता खूप चांगले बेनिफिट्स आहेत त्याला पण. एफ-पी-सीकडे हो. त्यामुळे बरं आहे. मग आता जसं आपण म्हणले की पोल्ट्रीसाठी ओके. आता स्पेसिफिकली पोल्ट्री या उद्योगाकडे येऊया. हं. की जसं-जसं आता 3 टाइप आहेत बॉयलर एक आहे ते आपलं लेयर आणि गावरान. गावरान कोंबडी. आता ह्यातलं बॉयलरसाठी जे काही लागतं मोठ्याच्या मोठं शेड वगैरे उभा करतात कन्स्ट्रक्शन करून आणि त्यात लहान पिल्ले सोडतात. बरोबर. आता बरेच जणांचं असं म्हणणं आहे की बॉयलर कोंबडी खायला चांगली नाही किंवा नाही ते मला वाटतं, की मार्केटमध्ये असलेलं एक चुकीचं मत ओके. पसरलं गेलंय. नॉर्मली तसं नाही आहे काय. तो प्रॉडक्ट किंवा ती वस्तू आहे त्या पद्धतीने ती डेव्हलप केली गेली आहे. त्याच्यामुळं काय बॅड इफेक्ट्स किंवा नाही आहेत असं माझं पूर्ण मत आहे. बॉयलर पक्ष्याचं जे ग्रोथ आहे, तर ती एक नॅचरलीच आहे. जेवढ्या दिवसात त्याची ग्रोथ झाली पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीचं त्याचं प्रोडक्शन झालं पाहिजे. त्यातले प्रोटीन्सपासून ते सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या नॉर्मल आणि व्यवस्थित आहे. मला वाटतं की हे चुकीचं की जे आहे ते एक व्हिडिओज वगैरे जे व्हायरल होतात की त्यामध्ये इंजेक्शन वगैरे त्यांना देऊन ती तयार केली जातात म्हशी असं. नाही आता नॉर्मली आपण बघतो की एक व्यक्ती आहे. तो सुद्धा आजारी पडतोय. होय. एक जनावर आहे, तो पण आजारी पडला. एक पक्षी आहे, तो पण आजारी पडतोय. तर ते इंजेक्शन घेतलं म्हणजे आपण त्या इम्युनिटीसाठी ती इम्युनिटी आपण तयार केली. नॉर्मली तीच प्रोसेस आहे. बाकी काहीच नाही. की ते सोडून वेगळं काय. म्हणजे हानिकारक असं तर काही नाही बॉयलरमध्ये त्यामुळे. मग ह्या पक्ष्यांची ग्रोथ किती दिवसात होत असते बॉयलरमध्ये? नॉर्मली बॉयलर पोल्ट्री फार्म्स हे 40 दिवस ते 45 दिवसांचा टाईम स्पॅन असतो. त्याच्यात जवळपास 2 किलो 2.5 किलोपर्यंत तो पक्षी ग्रो केला जातो. तो पुन्हा कमर्शियल पॉइंट तो विकला जातो. ओके.
आता समजा एखाद्यानं पोल्ट्री फार्म उभं करायचा आहे. तर तो त्याची जी शेतजमीन आहे त्यातच त्याला उभी करायचं आहे. ओके. 2-3 गोष्टी आपण सुरुवातीला बघतो. ज्याच्यात आपल्याला ते लोकेशन रस्ता टच आहे का? ओके. तर पाण्याची सोय कशी आहे? त्या पाण्याची प्रॉपर्टीज म्हणजे पी-एच, टी-डी-एस काय आहे तो बघतो. तिथं लाईटचे कनेक्शन्स किंवा त्याची सोय आहे का? आणि सगळ्यात मेन ती जमीन किंवा तो एरिया आपल्याला पूर्व पश्चिम असला पाहिजे. म्हणजे कन्स्ट्रक्शन मॅक्सिमम पोल्ट्र्यांचं आता ट्रेंड चेंज होतोय, बट पूर्व पश्चिम करतात. ह्या सगळ्या 4-5 गोष्टी जर आपण चेकलिस्टमध्ये ठेवल्या आणि ते सगळं येत असेल, तर तिथं आपण पोल्ट्री फार्म उभा करू शकतो. त्याच्या कॅपॅसिटीनुसार किंवा त्याच्या प्लेसमेंट म्हणजे पक्ष्यांची संख्या किती आहे, त्याच्यानुसार आपण त्याची लांबी ठरवू शकतो, त्याची रुंदी ठरवू शकतो. कमीत कमी आपण किती पक्ष्यांचा तरी पोल्ट्री फार्म एखाद्याला नवीन सुरुवात करायची आहे. मिनिमम 2,000 पक्ष्यांचं पोल्ट्री फार्म सुरू करणं कमर्शियली किंवा इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू बेस्ट आहे. लहान फार्मर्स. ज्यांना बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या गोष्टी सगळ्या बघायच्या असेल, तर त्या केसमध्ये आपण मिनिमम 10,000च्या कॅपॅसिटीनं एसी पोल्ट्री फार्म्स आपण चालू करू शकतो. म्हणजे पूर्ण पोल्ट्री फार्ममध्ये एसीज वगैरे. हां, एसी पोल्ट्री फार्म म्हणजे एन्व्हायर्नमेंट कंट्रोल्ड ज्यामध्ये बाहेरच्या वातावरणात आणि पक्ष्याच्या आसपासचं म्हणजे शेडमधलं वातावरण कंट्रोल्ड केलं जातं. म्हणजे वेगळं-वेगळं असतं आणि ते आतलं कंट्रोल केलं जातं. त्याच्यामुळे त्याला जास्त चांगल्या पद्धतीचं ग्रो व्हायला त्याच्या जे त्यासाठी लागणारी इनपुट्स आहेत ते द्यायला, या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात. मग आता अजून एक मेन प्रॉब्लेम कसा होतो, चालू तर केलंय पोल्ट्री फार्म, पण जे पक्षी पुढे विकायचे त्या पक्षी द्यायचे आहेत. आता अ, अ, त्या केसमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणून गरज असते. हां. कन्सेप्ट आहे. ज्यात मोठ्या कंपन्या त्यांना खाद्य देतात, त्यांची औषधं देतात, त्यांची सगळी केअर करण्यासाठी मेंटॉरिंग करतात. तर अशा पद्धतीनं ते शेतकऱ्यांना मदत करतात आणि त्यांच्याकडून तयार झालेला माल हा कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनं पुढे सेल करतात. म्हणजे आपण फक्त पोल्ट्री किंवा ऑन ग्राउंड फील्ड काम करायचं, बाकी सगळं ती कंपनी मॅनेज करते. अशा पद्धतीमध्ये ती सगुणा चिकन वगैरे ती त्यातच. भरपूर कंपन्या आहेत. बारामती बघून घ्या वगैरे ह्याच्या IBI, इंडिपेंडंट. आता यात काही शेतकरी असे की स्कॅम्समध्ये पण होतं किंवा आपण जे म्हणू शकतो की शेतकरी एक भोळा मनुष्य आहे की ज्या कोणीतरी काही सांगितलं त्याचा तेव्हा विश्वास ठेवतो. मग असं कडकनाथ वगैरे पण स्कॅम झालेला आहे. त्याला आपण स्कॅम म्हणू शकतो का पहिली गोष्ट म्हणजे? अ, त्याच्यावर भाष्य करणं मला जरा योग्य वाटेल. तर असे स्कॅम्स म्हणजे आहेत का या फील्डमध्ये? होतात. नॉर्मली काय आहे, की शेतकऱ्यानं आपण बॉयलर पोल्ट्री फार्म चालू करतोय म्हणजे शेती करतोय असा विचार करायला नको. सगळ्यात पहिल्यांदा माझं हा मत आहे. तो आपण बिझनेस आहे. तो बिझनेस आहे त्याच्यामध्ये काहीतरी की इनपुट किंवा इन्व्हेस्टमेंट करतोय. एफर्ट्स आहेत, टाईम आहे, पैसे आहे. आणि त्याचं काहीतरी एक आउटपुट आणायचं आहे आपल्याला. तर त्या केसमध्ये आपण त्याला बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तरच आपण ते प्रॉफिटेबल होऊ शकतो. तर तर शेती म्हणू शकतोय, बट एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर बघितलं, कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघितलं, तरच आपल्याला त्याचा जास्त फायदा, त्याचे बेनिफिट होऊ शकतो. बरोबर. आता जर का पोल्ट्री फार्म सगळं उभा करण्याचा खर्च कमीत कमी आता तुम्ही पण सर्व्हिस प्रोव्हाईड करता. किती खर्चात मिनिमम 10,000 कॅपॅसिटीचा एन्व्हायर्नमेंट कंट्रोल्ड एसी पोल्ट्री फार्म जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल, तर एक पूर्ण ग्राउंडपासून जर डेव्हलप करायचं असेल, तर मिनिमम एक 70,00,000च्या आसपास इन्व्हेस्टमेंट असते मिनिमम. हां. त्याच्यात काय टेक्नॉलॉजीज, काय मशिनरीज, इक्विपमेंट्स, काय हायटेक गोष्टी वापरतो, त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. ओके. सगळ्या गोष्टी पण. मग आता हे पूर्ण झालं. तर आता तू असा कोणता पुढचा प्रॉब्लेम आहे, जो की कन्सिडर करणार आहेस, की त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलं पाहिजे? तुझ्या डोक्यात पोल्ट्री फार्मिंगमध्ये वेस्ट मॅनेजमेंट्सवर काम करण्याची गरज आहे. ती अस्वच्छता किंवा तिथलं जे मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी लेबर मिळणं, त्याच्यात काम करणं, हे सगळं हेडॅक आणि हेक्टिक. मला वाटतं त्याच्यात आपण काम करायला चालू करू. पोल्ट्री फार्मिंग सोडून ॲग्रीमधला दुसरा कोणता राइट सेक्टर नाऊ स्पेसिफिकली बॉयलर पोल्ट्री फार्मिंगसाठी लागणारे इक्विपमेंट्स, मशिनरीज आणि सर्व्हिसेस. तिन्ही गोष्टींवर आपण फक्त फोकस करू. ओके. तुझ्या डोक्यात काय आहे का? पुढे जाऊन फूड पोल्ट्री सोडून दुसऱ्या कोणता तरी सर्व्हिस राईट नाऊ तर पोल्ट्री हेच करायचं आहे. हां. पोल्ट्री फार्मिंगमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात त्यावर का सोल्युशन काढायचं आहे. मग आता जर का कोणी इनोव्हेशन किंवा ज्याला काहीतरी स्टार्टअप करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली मग तुला असं काय वाटतंय, की त्यात आता ग्रोथ होत चालली असं कोणतं क्षेत्र आहे, की त्यात त्यानं आता चालू केलं काहीतरी? मग स्पेसिफिकली क्षेत्र सांगितलं आणि त्याच्यात त्यानं काम करायला चालू करणं हे किंवा त्यात पुढं अपॉर्च्युनिटी आणि त्यात काम करणं हा एक व्ह्यू असू शकतो. बट
आपली एक्सपर्टीज, आपलं नॉलेज, आपला इंटरेस्ट ह्या सगळ्या गोष्टींचा पण थोडाफार विचार केला पाहिजे. जो नवीन स्टार्टअप इकोसिस्टममध्ये किंवा त्याला स्टार्टअप करायचं, कंपनी करायची, तर त्याने विचार केला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात ग्रोथ आहे, असं मला वाटतं. आहेच. फक्त त्याच्यात तू प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं, त्याला त्या स्ट्रॅटेजीने बिल्ड करणं आणि त्यानुसार एक्झिक्यूट करणं, ह्या अशा गोष्टी बघितल्या पाहिजेत. अपकमिंग ट्रेंडमध्ये तर ॲग्रीकल्चरमध्ये विचार केला तर एआय टेक्नॉलॉजी यूज करून इम्प्रुव्हमेंट्स आणणं, हायड्रोपोनिक्स अशा गोष्टी किंवा ड्रोन टेक्नॉलॉजीज आहेत. तर ह्या ॲडव्हान्स गोष्टी तर येतील, त्याचा एक बूम क्रिएट होणार, तो युटिलाइज व्हायला चालू ते कमर्शियल प्रॉपरली होणार. ह्या गोष्टी पण चालूच आहेत. फक्त स्पेसिफिकली सेक्टर वाईज जायला मला वाटतं, की इंडिव्हिज्युअली आपली ती एक्सपर्टीज, तिथली गोष्ट, एक्सपिरियन्स, त्यानुसार स्किल्स ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा विचार केला पाहिजे. आता एआय तर सगळीकडेच चालू आहे हो, खूप माहिती आहे. हो. पोल्ट्री फार्मिंगमध्ये एआय आपण आलं, कष्ट आलंय, आलं. कशाप्रकारे वापरतोय? पोल्ट्री फार्मिंगमध्ये त्या पक्ष्यानं फीड किती खाल्लंय, त्या पक्ष्यानं पाणी किती पिलंय, त्याची त्यानुसार ग्रोथ झाली आहे का? त्याला लागणारं टेम्परेचर मेंटेन झालंय का? त्याच्यामध्ये पोल्ट्रीमध्ये असणारं वायुविजन म्हणजे व्हेंटिलेशन व्यवस्थित आहे का? या सगळ्या गोष्टींचा आपण एआय टेक्नॉलॉजीनं क्रॉस चेक करतो किंवा त्या सगळ्या गोष्टींनुसार आपण ते इनपुट्स बघतो. मग तो डेटा कसा फीड होतो? जे काही इक्विपमेंट्स त्यासाठी पण आहेत का त्याच्यात सेन्सर्स? एआय टेक्नॉलॉजीमध्ये सेन्सर्स असतात, कॅमेराज असतात, इमेज म्हणजे प्रोसेसिंग पूर्ण त्या ह्याच्यात आहे त्यातूनच डेटा ऑटोमॅटिकली फीड होतो. फीड होतो, त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं आणि त्यानुसार त्याचे पुढचा रिझल्ट प्रोसेसिंग होतं. म्हणजे मॅन्युअली काय डेटा फीड करण्याची गरज नाही गरज कोणाला. ओके. चालतंय. धन्यवाद थँक यू. एवढा वेळ काढल्याबद्दल आणि आशा करतो की जास्तीत जास्त युवक आपल्या महाराष्ट्रातून शेतीमध्ये उतरतील. जी काही शेतीची जुनी पद्धत आहे त्यात काहीतरी इनोव्हेशन घेऊन येतील आणि शेतीला एक कुठेतरी वर आणतील. हीच अपेक्षा आहे आणि तुझ्यासारखे जर का मार्गदर्शन वगैरे तर सगळ्यांना असेलच. त्यांनी काही प्रॉब्लेमच नाही. ओके. धन्यवाद, धन्यवाद.